नमस्कार. श्री गणेश पुराण सत्र 11 क्रीडाखंड अध्याय क्रमांक 76 ते 82. देवांना सिंधू दैत्याकडून त्रास. गणेश जन्म. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, इंद्राकडून देवाच्या दुर्दशेचे वृत्त ऐकून विष्णूला राग आला. तो गरुडारूढ होऊन त्वरेने अमरावतीकडे निघाला. इंद्रही देवसेनेसह त्याच्या समवेत होते. त्यांना आलेले पाहून सिंधूच्या दैत्यसेनेने सर्व सामर्थ्यानिशी इतका प्रखर हल्ला केला की देवांना त्यांचा प्रतिकार करणे अशक्य झाले. ते घाबरून दशदिशांना पळू लागले. तेव्हा मात्र विष्णूने आपले सुदर्शन चक्र दैत्यांच्या दिशेने भिरकावले. त्या चक्राने लक्षावधी दैत्यांना कंठस्नान घातले. आपल्या सेनेची हानी पाहून चंडमुंडादी बलाढ्य दैत्य विष्णूवर एकदम धावून गेले. त्याने आपल्या कौमोदकी गदेने त्या सर्वांना झोडपून घायाळ केले. सिंधू दैत्यानावर संतापाने मोठ्याने गर्जना करीत देवांवर धावून गेला. त्याने तुंबळ रणकंदन केले. समोर येणाऱ्या प्रत्येक देवाला पराजित करून तो वेगाने पुढे सरकत राहिला. त्याच्या अंगात रणमद संचारला होता. तो कोणालाच आटोपत नव्हता. देवांचे आव्हान संपवून तो विष्णूशी युद्ध करण्यास सरसावला. त्याने त्याला युद्धासाठी ललकारले. विष्णूने सुदर्शन चक्र आवरून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ भीषण युद्ध झाले. सिंधूने विष्णूच्या प्रत्येक शस्त्रप्रहारास निष्प्रभ केले. तो कोणत्याही उपायांनी आवरला जात नाही हे जाणून संतापलेल्या विष्णूने आपली गदा त्याच्या दिशेने फेकली. ती त्याने वरचे वर झेलली. तिचा दातांनी चुराडा केला. त्याचा तो विलक्षण पराक्रम पाहून विष्णू प्रसन्न झाला. तो म्हणाला, सिंधू दैत्या, तुझे युद्ध कौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे. सिंधू म्हणाला, हे विष्णू, तू सर्व देवांसह माझ्या गंडकी नगरीत येऊन राहा. श्रीहरीने त्याचे म्हणणे तात्काळ मान्य केले आणि युद्ध थांबले. त्यानंतर सिंधूने सत्यलोक आणि कैलासावर स्वारी करून ते जिंकून घेतले. तेथे आपले अधिकारी नियुक्त केले. मग तो विष्णूसह सर्व देवांना घेऊन गंडकी नगरात आला. त्याने देवांना नगरातून बाहेर जाण्यास बंदी केली. या सर्वावर त्याचे सेवक अहोरात्र लक्ष ठेवू लागले. त्याने यज्ञयाग बंद पाडले. धर्मानुष्ठानांना सक्त मनाई केली. त्रिभुवनासह सर्व लोकांचा मी स्वामी आहे म्हणून माझ्या प्रजाजनांनी देवा ब्राह्मणांची व गायींची पूजा न करता केवळ माझी पूजा करावी अशी सर्वत्र दवंडी पिटली. वरदानामुळे विष्णूसह सर्व देव सिंधू दैत्याच्या तावडीत सापडले. ते त्याच्या नजरकैदेतच होते जणू. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दैत्य राजाची परवानगी घ्यावी लागत होती. यातून सुटका व्हायची तरी कशी असा त्यांना सर्वांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी एकत्रित विचार विमर्श केला. तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, गणपती हा संकट निवारक म्हणून प्रसिद्ध आहे. तो सनातन परब्रह्म आहे. तोच विश्वाचे आदिबीज आहे. आपण त्याला शरण जाऊन त्याची आराधना करू. तो प्रसन्न होऊन आपल्या सुटकेसाठी निश्चित प्रयत्न करेल. तो विचार सर्वांना पटला. मग त्यांनी नगरातीलच एका गुप्त मांडवात दशभुज गणपतीची मातीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली. तिची षोडशोपचारे पूजा केली. त्यावेळी त्या मूर्तीतून असामान्य तेज प्रकट झाले. त्या तेजामध्ये देवांना आदिविनायकाचे दर्शन झाले. त्यांनी सर्वांना धीर दिला. तो म्हणाला, देवांनो, तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मी सर्व साक्षी आहे. सर्वांचे मनोगत जाणतो. सिंधू दैत्य फारच उन्मत्त झाला आहे. त्याच्या अत्याचारांनी त्रिभुवन ग्रासले आहे. मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर नावाने अवतार घेऊन त्याचा नाश करेन. धर्माचे पुनरुज्जीवन करीन. सत्ययुगात मी विनायक नावाने अवतरलो. या त्रेतायुगात मी मयुरेश्वर असेन. द्वापाराज गजानन आणि कलियुगात मी धूम्रकेतू म्हणून अवतार घेणार आहे. गणपतीने अभय दिल्यामुळे सर्व देव चिंतामुक्त झाले. ते सर्वजण योग्य काळाची वाट पाहत कालक्रमणा करू लागले.
कैलासावर सिंधूची सत्ता प्रस्थापित झाल्यावर शंकर आपल्या गणपरिवारासह मंदार पर्वतावर राहू लागला. एके दिवशी पार्वतीने त्याला विचारले, नाथ, सर्व देवांमध्ये तुम्ही वरिष्ठ आहात, थोर आहात, म्हणून तुम्हाला महादेव म्हणतात. सर्वजण तुमचीच भक्ती करतात, पण तुम्हीही नित्य नियमाने उपासना करता याचे मला नेहमीच नवल वाटते. तुम्ही कोणाची आराधना करता हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. शंकर म्हणाले, प्रिये, गणपती हा सनातन परब्रह्म आहे. तोच परमात्मा आहे, तोच विश्वात्मा परात्पर सद्गुरू आहे. गणांचा अधिपती म्हणून त्याला गणेश म्हणतात. तो त्रिगुणांना स्वतःच्या ताब्यात ठेवतो म्हणून त्याला गुणेश म्हणतात. मी त्याचीच आराधना करतो. तो अत्यंत कृपाळू आहे. त्याच्यामुळेच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले. एकनिष्ठेने व एकाग्रतेने ध्यान केल्याशिवाय त्याच्याविषयीचे यथार्थ ज्ञान होत नाही. ते ऐकून पार्वती जिज्ञासेने म्हणाली, नाथ, गणपतीची माझ्यावर कशी कृपा होईल? त्याचे स्वरूप मला कसे जाणता येईल? शंकर म्हणाले, तू गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा 12 वर्षे जप कर. त्या योगे तुझ्यावर त्यांची कृपा होईल. तो तुझे इष्ट मनोरथ पूर्ण करेल. तुला त्याच्या स्वरूपाचे ज्ञान देईल. शंकराने तिला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ती मेरू पर्वतावर निघून गेली. तेथे एकांतात 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गजाननाने तिला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. पार्वती म्हणाली, भगवंता, तुझ्या दर्शनाने मी कृतकृत्य झाले आहे. तुझी माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. तू माझा पुत्र होऊन नेहमी माझ्या समवेत राहावेस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन देऊन गणपती अंतर्धान पावला. पार्वतीच्या तपश्चर्येची अशी गोड सांगता झाली. ती मंदार पर्वतावर परतली. तिच्या तपश्चर्येचा वृत्तांत ऐकून शंकराला फारच प्रसन्न वाटले. ते म्हणाले, प्रिये, या परमात्म्याने तुझ्या पोटी अवतार घेणे ही फारच मोठी गोष्ट आहे. तो जगाचा उद्धार करील. त्यानंतर पार्वती नित्य नेमाने गणपतीची आराधना करू लागली. त्याच्या ध्यानाचा तिला छंदच लागला जणू. तो परमात्मा कधी एकदा आपल्या पोटी जन्मतो असे तिला झाले होते. ती त्याला मनोमन स्तनपान करवीत असे. त्याच्या बाललीला कशा असतील याची कल्पना करीत असे. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीस तिने गणपतीची मातीची मूर्ती तयार केली. तिचे मनोभावे पूजन केले. तेव्हा ती मूर्ती एकदम सजीव झाली. ती म्हणाली, माते, तू ज्याचे निरंतर ध्यान करतेस तोच मी परमपुरुष गणपती आहे. सिंधू दैत्याच्या वधासाठी तुझा पुत्र म्हणून मी अवतार घेतला आहे. दुसऱ्या क्षणी त्या मूर्तीने बालरूप धारण केले. ते दृश्य पाहून पार्वतीचे हृदय आनंदाने भरून आले. तिने बाळाला वात्सल्याने आलिंगन दिले. त्याचे मुके घेतले. त्याला स्तन्य दिले. हे वर्तमान करताच शिवासहित सर्व देवांना परमानंद झाला. मंदार पर्वत हर्षाने नाचू लागला. गणांनी आपल्या मंगलवाद्यांच्या निनादाने दशदिशा भरून गेल्या. पुत्रजन्म प्रित्यर्थ शंकराने मोठा सोहळा करण्याचे ठरवले. त्याने थोर ऋषींना बोलावून त्या बाळाचे जातकर्मादी संस्कार केले. त्यांनी त्याची जन्मकुंडली तयार केली व म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोमवारी स्वाती नक्षत्रावर सिंह लग्न असताना आणि 5 ग्रह शुभ असताना जन्मलेला हा बालक महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा संहार करून लोकांचे कल्याण करेल. ते भविष्य ऐकून शिवाला फारच समाधान वाटले. त्याने आपल्या पुत्राचे 11व्या दिवशी थाटामाटात बारसे केले. त्याचे गणेश असे नामकरण केले. जो कोणी या नामाचा कार्यारंभी उच्चार करेल त्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल असा शंकराने त्या नामाला वर दिलेला आहे. अध्याय 83 ते 93 गणेशाच्या वधासाठी दैत्यांचे प्रयत्न व त्यांचा संहार. गणपतीने पार्वती पुत्र म्हणून अवतार घेतला. त्यानंतर गंडकी नगरात एक आकाशवाणी झाली, हे सिंधू, तुझा वध करणारा गणेश रूपाने पार्वतीचा पुत्र म्हणून जन्माला आला आहे. ती देववाणी ऐकून सिंधू अस्वस्थ झाला. त्याला चिंतेने ग्रासले. आपला शत्रू लहान आहे तोपर्यंत त्याचा काटा काढावा
असा विचार करून त्याने अनेक बलाढ्य दैत्यांना मेरू पर्वतावर पाठवले. आपल्याला नातू झाला म्हणून हिमालयास खूपच आनंद झाला होता. त्याला पाहण्यासाठी तो त्वरेने मेरू पर्वतावर आला. त्याने गणेशाला वात्सल्याने जवळ घेतले. त्याला दिव्य वस्त्रालंकारांनी मढवले. त्याचे कौतुकाने हेरंब असे नाव ठेवले. एके दिवशी हेरंबाला अंगणातील सावलीत ठेवून पार्वती काहीतरी काम करीत होती. तेवढ्यात एका गिधाडाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला घेऊन ते आकाशात उडाले. ते दृश्य पाहून पार्वतीला मोठा धक्का बसला. ती आर्त किंकाळी मारून बेशुद्ध पडली. इकडे हेरंबाने त्या गिधाडाची चोच दाबली. तसेच त्याच्या श्वासोश्वासाचा मार्गही बंद केला. ते गिधाड गुदमरून मरण पावले आणि खाली कोसळले. लोकांनी हेरंबाचा सर्वत्र शोध घेतला. तो सुखरूप असून गिधाडापाशीच खेळत आहे ते पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी त्याला पार्वतीच्या स्वाधीन केले तेव्हा ती हमसाहमशी रडू लागली. बाल गणेश महिन्याभराचा असेल तेव्हाची गोष्ट. सिंधूने पाठवलेले क्षेम आणि कुशल हे दोन दैत्य उंदराचे रूप घेऊन त्याच्या पाळण्यात घुसले आणि त्याला कडकडून चावू लागले. तेव्हा गणेशाने लाथाबुक्क्या झाडून त्यांना ठार केले. मृत्यूसमयी ते दोन्ही दैत्य मूळ स्वरूपात प्रकट झाले. ते दृश्य पाहून पार्वतीची बोबडीच वळली. आपल्या पुत्रावर ही संकटे काय येत आहेत हेच तिला कळेना. ती अहोरात्र त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. एके दिवशी गणेशाला कुशीत घेऊन पार्वती आपल्या पर्णकुटीत निजली होती. क्रूर नामक दैत्याने मांजराच्या रूपाने तेथे गुपचूप प्रवेश केला. हेरंबाची मान तोंडात धरून तो त्याला बाहेर नेणार तोच पार्वती पुत्राने लत्ता प्रहार करून त्यास ठार केले. हेरंब 4 महिन्याचा असताना कोणत्या तरी सणाच्या निमित्ताने पार्वतीने हळदी कुंकवाचे आयोजन केले होते. आमंत्रणांवरून अनेक स्त्रिया तिच्या घरी आल्या. त्यांच्या समवेत त्यांची मुलेही आली. बलासूर नावाचा दैत्य बालरूपाने तेथे प्रकट झाला आणि मुलांमध्ये मिसळून खेळू लागला. योग्य संधी मिळताच त्याने हेरंबाच्या मस्तकावर लाथा मारून त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हेरंबाने आपल्या चिमुकल्या हातांनी त्याचा गळा दाबला. बालासूर तडफडून मरण पावला. त्यावेळी तो मूळ राक्षसी स्वरूपात प्रकट झाला. ते दृश्य पाहून उपस्थित बाया बापड्या आपल्या मुलांना घेऊन तेथून पसार झाल्या. गणेश 5 महिन्याचा असताना मरीची ऋषी त्याच्या दर्शनास आले होते. पार्वतीने त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले तेव्हा ते म्हणाले, मुली, योगी जनांचा ध्यान विषय असलेला तो परमात्मा दैत्याच्या नाशासाठी तुझा पुत्र म्हणून जन्मला आहे. तू त्याची नीट काळजी घे, त्याला जीवापाड जप. पार्वती म्हणाली, मुनिवर्य, या माझ्या पुत्रावर जन्मल्यापासून संकट येत आहेत. ज्या दैत्यांनी त्याला मारण्याचे प्रयत्न केले ते सर्व प्राणास मुकले. तरी दुष्ट दैत्यांपासून याचे रक्षण होईल असा एखादा उपाय सांगा. तेव्हा मरीचींनी गणेश कवचाचा पाठ कर म्हणून अभिमंत्रित केलेला एक ताईत बाल गणेशाच्या गळ्यात बांधला. त्यामुळे तिला मोठे समाधान वाटले. एके दिवशी पार्वतीने गणेशाचा उपवेशन संस्कार करण्याचे ठरवले. तिने गौतम आदी श्रेष्ठ ऋषींना आश्रमात बोलवून घेतले. त्या समयी व्योमासूर दैत्याने आश्रमाच्या प्रांगणातील एक विशाल वृक्षात प्रवेश केला. ते झाड त्याने गदागदा हलवले. ते कडकडाट करीत आश्रमावर कोसळू लागले. तेव्हा उपस्थित ऋषीजन, ब्राह्मण आणि अन्य मंडळी भीतीने पळून गेली. आश्रमात बाल गणेश एकटाच आहे याचे कोणालाही भान राहिले नाही. आश्रमाचा चक्काचूर करीत ते झाड खाली कोसळले. तेव्हा गणेशाने जोराने लाथ मारून ते आकाशात उडवून दिले. ते खाली पडताच व्योमासूर आपटून मरण पावला. शतमहिषा ही व्योमासुराची बहीण. पार्वतीच्या पुत्राने आपल्या भावाचा वध केला म्हणून ती खूप संतापली. सूड घेण्याच्या उद्देशाने ती इंद्रपत्नी शचीचे रूप घेऊन पार्वतीच्या आश्रमात प्रवेशली. पार्वतीने तिचे स्वागत केले. तिच्याशी गप्पा गोष्टी करताना शची रूपातील शतमहिषा म्हणाली, पार्वती, सिंधू दैत्याने त्रैलोक्याला त्राही त्राही केले आहे. त्याच्या धाकाने माझा पती गिरीकंदरात लपून बसला आहे. देवांच्या सुटकेसाठी तो परमात्मा तुझ्या पुत्र रूपाने अवतरला आहे
हे ऐकून मला राहवले नाही. आमच्यासारख्या विरहिणीचे दुःख दूर करणारा तो तुझा छकुला आहे तरी कसा, ते पाहण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. तिचे मनोगत जाणून पार्वतीने आपल्या सख्यांना हेरंबला घेऊन येण्यास सांगितले. त्यांनी बाळाला शचीच्या मांडीवर दिले. तिचे कपट त्याने बरोबर ओळखले. त्याचा मुका घेण्यासाठी ती पुढे वाकली, तेव्हा त्याने तिचे दोन्ही कान हातांनी घट्ट धरले आणि त्याच वेळी योगसिद्धीने आपले वजन वाढवले. तो भार असह्य होऊन ती राक्षसी किंचाळत मरण पावली. बालगणेशाच्या जीवावरचा आणखी एक मोठा धोका टळला होता. गणेश 7 महिन्यांचा झाला त्यावेळी सिंधू दैत्याने पाठवलेला कमठासूर मातीच्या उंचवट्याचे रूप घेऊन पार्वतीच्या आश्रमाच्या प्रांगणात पडून राहिला. तो योग्य संधीची वाट पाहत होता. त्या दिवशी पार्वतीच्या सख्या गणेशाला अंगणात आणून खेळवू लागल्या. त्यावेळी कमठासुराचे कारस्थान लक्षात घेऊन बालगणेश रांगत रांगत त्या उंचट्यावर चढला. त्याने क्षणार्धात आपले वजन वाढवले आणि त्या दुष्ट दैत्याला दडपून ठार केले. मरते समय त्याच्या मायेचा नाश होऊन तो मूळ स्वरूपात प्रकट झाला. त्याच्या रक्त लांछित छिन्न विछिन्न कलेवरावर गणेशाला मजेत बसलेला पाहून त्या सख्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांचे ओरडणे ऐकून पार्वती बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून तिच्याही काळजाचा ठोका चुकला. तिने पुढे जाऊन त्याला पटकन उचलून घेतले आणि घरात नेऊन ऊन पाण्याने स्नान घातले. गणेश 8 महिन्यांचा होता तेव्हाची गोष्ट. उन्हाळ्याने फारच उकडू लागले म्हणून पार्वती आश्रमाबाहेरील एका वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेत पलंगावर पहुडली होती. लहानसा गणेशही तिच्या समावेत होता. तेव्हा मंचकासुराने तेथे अकस्मात प्रकट होऊन त्या दोघांना उचलून नेले. तो वेगाने आकाशमार्गाने निघाला. तेव्हा गणेशाने एका हाताने पार्वतीला घट्ट धरले आणि दुसऱ्या हाताने त्याने दैत्याची शेंडी पकडून त्याला जोराने लाथ मारली. त्या प्रहाराने तो दैत्य वेगाने जमिनीवर आदळला आणि जागीच गतप्राण झाला. गणेश आपल्या मातेसह सावकाश खाली उतरला. त्याचे अगाध लीला कर्तृत्व पाहून पार्वतीला धन्य धन्य वाटले. एकदा दुदुंबी नावाचा राक्षस बालरूपाने गणेशाशी खेळू लागला. त्याने एक विषारी फळ त्याला खावयास दिले. ते खाऊन झाल्यावर हेरंबाने त्याच्याकडे आणखी एक फळ मागितले. त्याने ते दिले नाही म्हणून त्याला राग आला. त्याने बालरूपातील दैत्याची शेंडी धरली आणि त्याला गरागरा फिरवून आपटून ठार केले. 10व्या महिन्यात हेरंब स्वतःचा तोल सावरीत चालू लागला तेव्हा दैत्याने अजगराचे रूप घेऊन त्यास गिळून टाकले. गणेशाने सिद्धीच्या योगाने विशाल रूप धारण करून त्या अजगराचे पोट फाडले आणि स्वतःची सुटका करून घेतली. अजगराच्या रूपातील तो महादैत्य तडफडून मरण पावला. अशा प्रकारे आपल्या पराक्रमाने सर्वांना अचंबित करीत बालगणेश मेरू पर्वतावर लहानाचा मोठा होत होता. त्याच्या बाललीला पाहून तेथे राहणाऱ्या सर्वांनाच मोठे कौतुक वाटत असे. एके दिवशी टोळ रूपातील एका दैत्याने त्याच्यावर झडप घातली. गणेशाने त्याचे पंखच धडावेगळे केले. चवताळलेला दैत्य त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा गणेशाने त्याला आपटून ठार केले. गणेश वर्षाचा झाला त्याला हळूहळू चालता येऊ लागले. तेव्हा पार्वतीने त्याच्या पायात सोन्याचे घुंगरू बांधले. ती त्याला नृत्य शिकवू लागली. तिने दाखवल्याप्रमाणे तोही नृत्य करू लागला. त्याचे मोहक हावभाव पाहून शंकरही आनंदाने नाचू लागले. त्या दोघांना नाचताना पाहून पार्वती तिच्या सख्या नंदी, अन्य शिवगण, यक्ष, किन्नर, सिद्ध, मुनी, तपस्वी हेही टाळ्यांचा ठेका धरून त्यांच्या भोवती फेर धरून नाचू लागले. ते दृश्य पाहून पशु पक्षी वृक्ष वेदी याही नाचू लागल्या. समस्त सृष्टीला आनंदाचे उधाण आले. त्या सुख सोहळ्याचे काय वर्णन करावे. बराच वेळ नृत्य झाल्यावर माझं बाळ दमलं गबाई असे म्हणून पार्वतीने गणेशाला आपल्या मांडीवर घेतले. तिने त्याचा घाम पुसला, त्याचा मुका घेतला. त्यावेळी तो तिला नेहमीपेक्षा जास्त जड वाटला. तिने आश्चर्याने विचारले, बाळा, आज तू इतका जड कसा? ते ऐकताच तो एकदम उभा राहिला आणि जोराजोराने पाय झटकू लागला. त्यावेळी त्याच्या पायातील घुंगरात दडलेला एक दैत्य एकदम आकाशात उडाला आणि खाली आपटून गतप्राण झाला. एके दिवशी गणेश सवंगड्यांसोबत
सोबत खेळत होता. तेव्हा एक दैत्य मेंढ्याचे रूप घेऊन प्रचंड वेगाने त्याच्या पाठीमागून धावत आला. गणेश सावध होता. तो मेंढ्याजवळ येताच त्याने एकदम कोलांटी उडी मारली आणि त्याच्या पाठीवर स्वार झाला. त्याने मेंढ्याची शिंगे इतकी घट्ट आवळली की तो फुरफुरत जागीच थांबला. गणेशाने क्षणाचाही विलंब न लावता त्या दैत्याला गरागरा फिरवून भिरकावून दिले. एका कातळावर आपटून तो ठार झाला. कटासुराने मात्र भयंकर प्रकार केला. त्याने गणेशावर बरेच दिवस पाळत ठेवली. गणेश आणि त्याचे सवंगडी खेळ खेळून झाल्यावर एका विशिष्ट पुष्करणीमधील पाणी पितात हे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या पुष्करणीतच विष कालवले. त्या दिवशी खेळ संपल्यावर मुलांनी ते पाणी प्राशन केले. ती सर्व जागीच गतप्राण झाली. ते दृश्य पाहून आश्रमाच्या परिसरात एकच हाहाकार उडाला. मंडळी आक्रोश करीत त्या ठिकाणी धावली. तो दैत्य गणेशाच्या पाणी पिण्याची वाट पाहत होता, पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे तो निराश झाला. कुटासुराचे हे कपट गणेशाच्या तात्काळ लक्षात आले. त्याने त्या दैत्याकडे क्रोधाने जळजळीत दृष्टी टाकली. तो दुष्ट जागीच भस्मसात झाला. त्यानंतर गणेशाने आपल्या सवंगड्यांवर अमृत दृष्टी टाकून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्याच्या कृपादृष्टीने पुष्करणीतील पाणीही निर्मळ झाले. मुलांना जीवनदान मिळाले म्हणून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी गणेशाचा उत्स्फूर्त जय जयकार केला. एके दिवशी गणेश आपल्या सवंगड्यांसह जलक्रीडेसाठी नदीवर गेला होता. त्यावेळी एका दैत्याने माशाच्या रूपाने तेथे येऊन त्याला नदीच्या मध्यपात्रात ओढीत नेले. तो भयंकर प्रकार पाहून मुले पटापट किनाऱ्यावर आली. ती रडत रडत पार्वतीपाशी गेली. घडलेले सर्व वर्तमान तिला सांगितले. ते दुःखद वृत्त ऐकून ती एकदम खालीच कोसळली. तिच्या सख्यांनी महत् प्रयासाने तिला सावध केले. ती मोठ्याने आक्रोश करीत नदीवर धावली. इकडे गणेशाने मत्स्य रूपातील दैत्याला पाण्यातच ठार केले आणि तो काठावर विश्रांती घेत बसला. त्याला सुखरूप पाहून तिला भडभडून आले. या वयात आपला मुलगा खूपच व्याप्तपणा करतो आहे म्हणून तिला रागही आला. ती काठी घेऊन त्याला मारायला धावली. तो मार चुकवण्यासाठी पळू लागला. पुढे कर्दम नावाचा दैत्य त्याची वाटच पाहत होता. त्याने गणेशाला चिमटीत धरून गिळून टाकले आणि एकदम दिसेनासा झाला. पार्वतीने गणेशाचा खूप शोध घेतला. तो डोळ्यांदेखत अदृश्य झाला म्हणून तिच्या मनात शंका कुशंकाही घर केले. ती चिंताग्रस्त झाली. इकडे कर्दमाने गणेशाला मुखातून बाहेर काढले. तो त्याला ठार मारणार तोच गणेशाने अतिविराट स्वरूप धारण करून त्याला टाचेखाली चिरडले. गणेश 5 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एकदा आपल्या मित्रांसह तो लढाईचा खेळ खेळत होता. त्या लुटुपुटूच्या लढाईत खड्गासूर नावाचा दैत्य बालरूपाने त्याच्यावर शस्त्र घेऊन धावला. त्याचा कुटील हेतू लक्षात घेऊन गणेशाने उंच उडी घेऊन त्याच्या मस्तकावर जोराने मुष्टीप्रहार केला. त्या आघाताने तो दैत्य भेसूर किंकाळीत मारून गतप्राण झाला. छायासूर हा खड्गासुराचा मित्र. आपल्या मित्राच्या वधाचा सूड घेण्यासाठी तो पडछायेचे रूप घेऊन गणेशापाशी आला. तो त्याच्या छायेला धरून ओढू लागला. त्यामुळे गणेश एकदम खाली पडला. छायासुराचे कपट लक्षात येताच तो अतिशय संतप्त झाला. त्याने तेथीलच एक तीक्ष्ण दगड उचलला आणि त्या दैत्याच्या सावलीवरच अनेक प्रहार केले. तो दैत्य ठार झाला. एके दिवशी गणेश ऋषी कुमारांसमवेत चेंडू खेळत होता. त्यामध्ये एकाने फेकलेला चेंडू दुसऱ्याने झेलला तर चेंडू फेकणाऱ्याने तो झेलणाऱ्याच्या पाठीवर बसवून फिरवायचे असा नियम ठरवण्यात आला होता. चंचल नावाचा एक दैत्य ऋषिकुमाराचे रूप घेऊन त्यांच्या खेळात सहभागी झाला. गणेशाने फेकलेला चेंडू त्याने पटकन पकडला. नियमाला अनुसरून गणेशाने त्याला आपल्या पाठीवर घेतले. तेव्हा तो दुष्ट दैत्य आपल्या वजनाने त्याला दाबू लागला. त्याचा हेतू गणेशाच्या तात्काळ लक्षात आला, पण त्याने वरकरणी तसे काही भासवले नाही. त्याचा भार सहन करून तो डाव पूर्ण केला. खेळ पुढेच चालू राहिला.
पुढील एका डावात त्या दैत्याने उंच फेकलेला चेंडू गणेशाने चपळाईने पकडला. ऋषिकुमाराच्या रूपातील त्या दैत्याने गणेशाला आपल्या पाठीवर घेतले. त्या संधीत गणेशाने आपला भार इतका वाढवला की तो चंचल दैत्य छाती फुटून रक्त ओकत मरून गेला. अध्याय 94 ते 100. गणेशाच्या बालपणातील लीला. ब्रह्मदेव व्यासांना हेरंबाच्या बाललीला वर्णन करून सांगत आहेत. ते म्हणाले, हे मुने, एके दिवशी हेरंबाने आपल्या सर्व सवंगड्यांना जवळ बोलावले व म्हणाला, मित्रांनो, खेळ खेळून तुम्हाला भूक लागली असेल, तुम्ही माझ्या बरोबर चला. मी तुम्हाला एक गोड पक्वान्न खाऊ घालतो. ते ऐकून त्या बालचमूला आनंद झाला. त्यांना घेऊन बालगणेश गुपचूप गौतमांच्या आश्रमापाशी आला. तेथील स्वयंपाकघरातून त्याने भाताच्या खिरीचे भांडे पळवून नेले. त्या खिरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. ही गोष्ट गौतम आणि अहिल्याच्या लक्षात आली. त्यांनी पार्वतीकडे तक्रार केली. तिने गणेशाला त्यांच्या देखतच 2-4 रट्टे दिले. त्याला ओढत ओढत घरात नेले आणि एका खांबाला बांधून ठेवले. थोड्या वेळाने ती बाहेर आली. अंगणामध्ये खेळणाऱ्या गणेशाला पाहून तिला राग आला. तू येथे काय करतो आहेस? तुला पुन्हा कोणाची खोडी काढायची आहे? मुकाट्याने घरात चल, असे म्हणून तिने त्याला धरले. तेव्हा तो म्हणाला, अहो, मला कशाला धरता? मी काही तुमचा गणेश नाही. ते ऐकून तिला नवल वाटले. तिने घरात डोकावून पाहिले तर बांधलेल्या अवस्थेत गणेश तसाच उभा होता. ही त्याची द्विविध रूपी लीला पाहून तिचा राग कुठल्या कुठे पळाला. तिने घरात जाऊन त्याला बंधनमुक्त केले. त्याला प्रेमाने हृदयाशी घेतले. गणेश 6 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एकदा विश्वकर्मा मंदार पर्वतावर आला होता. त्याने शिवपार्वतीचे दर्शन घेतले. त्यांना मनोभावे वंदन केले. गणेश जवळच खेळत होता. त्याचे बालरूप पाहून विश्वकर्माला फार आनंद झाला. त्याने त्याला उचलून घेतले. त्याची स्तुती केली. त्याला पाश, परशु, अंकुश व कमळ या 4 वस्तू अर्पण केल्या. गणेशाने त्याला सहज प्रश्न केला, काय हो, ही आयुधे तुम्ही कुठून आणलीत? त्याने उत्तर दिले, बाळ हेरंबा, संध्या ही माझी कन्या. तिचा विवाह मी सूर्याशी लावून दिला. त्यावेळी तो खूप प्रखर आणि ओबडधोबड होता. संध्येला त्याचे तेज सहन झाले नाही. ती माहेरी परतली. तिच्या मागोमाग सूर्यही आला. त्याला पाहून संध्या भयभीत झाली आणि घोडीचे रूप घेऊन ती अरण्यात निघून गेली. मी सूर्याला तिची मानसिक अवस्था नीट समजावून सांगितली. तू स्वतःचे तेज थोडे कमी केलेस तर बरे होईल अशी त्याला विनंती केली. त्याची संमती मिळताच त्याला फिरत्या चक्रावर चढवले. त्या गोलावर घासून काढले. त्याच्यापासून जो तेजस्वी कीस निघाला त्याचा उपयोग करून मी विष्णूंसाठी सुदर्शन चक्र व गदा, शंकरांसाठी त्रिशूळ आणि तुझ्यासाठी परशु व अंकुश तयार केले. तेच आज तुला दिले आहे. या आयुधांनी तू थोर पराक्रम करशील. गणेशाने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहून मंदस्मित केले. विश्वकर्मा निघून गेल्यावर गणेश पुनरपी मुलांशी खेळण्यात दंग झाला. तेवढ्यात आसपास कोणी नाही हे पाहून वुक्रासूर नावाचा दैत्य लांडग्याच्या रूपात येऊन तेथे त्याने गणेशावर झडप घातली. एक दृश्य पाहून मुले गांगरली. भीतीने त्यांची बोबडीच वळली. तेव्हा गणेशाने लांडग्याच्या पंजातून आपली सुटका करून हातातील अंकुशाने त्याला ठार केले. गणेश 7 वर्षाचा झाला तेव्हा शंकराने त्याचे मौजी बंधन करायचे ठरवले. त्याने गौतमादी ऋषींना बोलावून त्या संदर्भात विचार विमर्श केला. त्यांनी मुहूर्त पाहून दिवस निश्चित केला. शिवाने आमंत्रणे धाडली. मंडप घालण्यात आला. मौजी बंधनाच्या दिवशी गौतमांनी चौलकर्मादी प्राथमिक कृत्ये केली. मुहूर्ताची वेळ साधून अंतरपाठ धरण्यात आला. तेवढ्यात काल आणि कृतांत या 2 बलाढ्य दैत्यांनी उन्मत्त हत्तीची रूपे घेऊन मंडपात प्रवेश केला. त्यांना पाहून निमंत्रित सैरावैरा पळून गेले. गणेश मात्र शांतपणे उभा होता. त्याला चिरडण्यासाठी ते 2 हत्ती मोठ्याने चित्कार करून धावले. ते जवळ येताच त्याने 2 हातांनी त्यांच्या सोंडा धरल्या
आणि एकच हिसका देऊन त्या दोघांची मस्तके एकमेकांवर आपटली. गंडस्थळे फुटून गजरूपातील ते दोन्ही दैत्य तडफडून मरण पावले. दैत्यांच्या कलेवरांची विल्हेवाट लावून मंडपाचा परिसर पुन्हा शुद्ध करण्यात आला. निमंत्रित मंडळी जमा झाले. गणेशाला गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला. त्या प्रसंगी ब्रह्मदेवांनी आणि सर्व देवांनी त्याला भिक्षावळ घातली. कश्यप आणि आदितीने त्याची पूजा केली. तेव्हा गणेशाने त्यांना महोत्कटाच्या रूपात दर्शन दिले. त्याला पाहून दोघांनाही गैवरून आले. आदितीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुख कुरवाळले. ती म्हणाली, विनायका, तू आम्हाला विसरू नकोस हं. गणेश म्हणाला, आई, मी तुला कसा विसरेन? मी सर्वांच्या अंतर्यामी सूक्ष्म पुरुष रूपाने वास करतो. आत्मरूपाने मी सर्वांच्या नेहमी जवळच आहे. मी तुला पुन्हा भेटेन असे पूर्वी वचन दिले होते, ते तुला आठवते का? तो माझा शब्द मी पूर्ण केला आहे. ते ऐकून आदितीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ही कथा ऐकल्यावर व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, हे विधाता, गणेशाला मयुरेश्वर हे नाव कसे प्राप्त झाले? ब्रह्मदेव म्हणाले, कद्रू ही सर्पाची माता, विनता ही तिची सख्खी बहीण आणि सवत. त्या दोघींचे जराही पटत नसे. एक दिवशी विनिताने कद्रूचा अपमान केला. संतापाने कद्रूने आपल्या शेष, वासुकी, तक्षक, अनंत आदी पुत्रांना तिचा सूड घेण्यास उद्युक्त केले. शेषाच्या सांगण्यावरून वासुकीने विनतेला बंदी करून आणले. तेव्हा भयभीत झालेल्या विनतेने आपल्या पुत्राचे म्हणजे गरुडाचे स्मरण केले. तो संपाती आणि जटायू यांना घेऊन त्वरेने तेथे आला. आपल्या मातेची अवस्था पाहून संतापलेल्या गरुडाने शेष, तक्षकादिकांची भयंकर युद्ध केले. त्यावेळी आपला पराभव होतो आहे हे लक्षात येऊन गरुडाने विनतेस बरोबर घेऊन सूक्ष्म रूपाने तेथून पलायन केले. आश्रमात गेल्यावर विनतेने घडलेला प्रकार कश्यपांना सांगितला. त्यांनी तिला धीर दिला. ते म्हणाले, विनते, चिंता करू नकोस. यावेळी तू गर्भरूपाने एक अंडे प्रसवशील. त्याचे काळजीपूर्वक रक्षण कर. गणेशाकडून ते अंडे फुटेल. त्यातून एका पक्षाचा जन्म होईल. त्याच्या नुसत्या आवाजानेच सर्प गलित गात्र होतील. तेव्हा कोठे विनतेचे अस्वस्थ मन शांत झाले. कालांतराने ती गर्भवती राहिली. तिने एक अंडे घातले. ते मृदू वस्त्रात गुंढाळून एका सुरक्षित ठिकाणी मातीत पुरून ठेवले. गणेशाची मुंज झाल्यावर तो विद्याध्ययन करू लागला. त्याचे वेदपठण पाहून अन्य सवंगड्यांना आपणही त्याच्या समावेत वेद शिकावेत असे वाटू लागले. त्यांनी आपली इच्छा त्याला बोलून दाखवली. गणेशाला त्यांचे फार कौतुक वाटले. त्याने कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य! त्या सर्वांना चतुर्वेद आत्मसात झाले. ती सर्व बालके पदक्रम जटासहित अस्खलित वेदपठण करू लागली. ते दृश्य पाहून लोकांना फारच नवल वाटले. तेवढ्यात एक दैत्य हिंस्त्र शाबत श्वापदाचे रूप घेऊन त्या बालकांवर धावून आला. गणेशाने पाशाने गळा आवळून त्याला ठार केले. त्या स्थानापासून जवळच विनतेने आपले अंडे मातीत पुरून ठेवले होते. ती त्यावर सतत लक्ष ठेवून असायची. एके दिवशी विनता कामात व्यग्र आहे पाहून गणेशाने ते अंडे गुपचूप बाहेर काढले आणि फोडले. त्यातून एक मोठा पक्षी बाहेर आला. त्याने आकाशात उड्डाण करून गणेशावर झेप घेतली. हेरंबाने त्याला चकवले. त्याला परास्त करण्यासाठी तो पक्षी वारंवार प्रयत्न करीत होता, पण त्याला यश आले नाही. एका विविक्षित क्षणी त्याने झडप घालताच गणेश उडी मारून त्याच्यावर आरूढ झाला. ते दृश्य पाहून विनतेला परमानंद झाला. तिने गणेशाला हात जोडले आणि म्हणाली, बाळ हेरंबा, हा पक्षी माझा पुत्र आहे. तू त्याच्यावर कृपा कर. त्याच्या संदर्भात माझ्या पतीने कश्यपाने वर्तविलेले भविष्य आज खरे ठरले आहे. हा पक्षी गणेशाचं वाहन होईल आणि सर्पांचा संहार करून बंदिवान पुत्रांची सुटका करेल असे त्यांनी सांगितले आहे. हे देवा,
या माझ्या पुत्राला तू कार्यसिद्धीसाठी मदत कर. तुझ्या नामासह लोकांनी त्याच्याही नामाचा उच्चार करावा असा वर दे. गणेशाने तिची विनंती तात्काळ मान्य केली. त्या पक्षाला त्याने मयूर असे नाव दिले. त्यावर आरूढ होऊन तो आपल्या आश्रमात परतला आणि मयुरेश्वर या नावाने प्रख्यात झाला. गणेश 9 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एके दिवशी तो आश्रमापाशीच असलेल्या एका तलावावर सहजतेने हिंडत होता. तेवढ्यात एक दैत्य अश्वरूपाने तेथे येऊन त्याला त्रास देऊ लागला. अश्वाचा हेतू लक्षात येताच तो जलद हालचाल करून त्याच्या पाठीवर आरूढ झाला. तेव्हा त्याने एकदम तलावातच उडी मारली. गणेशाने त्याला पाण्यातच दाबून ठेवले. त्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन तो असुर गुदमरून ठार झाला. काही वेळाने त्याचे अवाढव्य भेसूर कलेवर पाण्यावर तरंगू लागले. या समयी काही नागकन्या त्याच तलावावर जलक्रीडेसाठी आल्या होत्या. गणेशाचे ते स्वरूप पाहून त्या मुग्ध झाल्या. त्यांनी त्याला पाताळात नेले. त्याचे सवंगडी बाहेर काठावर त्याची वाट बघत होते. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. तेव्हा ते निराशेने आश्रमाकडे निघाले. मार्गामध्ये बगासूर नामक दैत्याने त्यांना गिळून टाकले. अंतर्यामी गणेशाने मित्रांवरचे संकट जाणले. तो अन्य सूक्ष्म रूप धारण करून त्या राक्षसाच्या शरीरात प्रवेशला आणि त्याचे पोट फाडून बाहेर आला. त्याने आपल्या सवंगड्यांनाही बाहेर काढले. तत्पूर्वी संध्याकाळ उलटून गेल्यामुळे त्या बालकांचे माता पिता वाट पाहतील म्हणून तो स्वतःच त्यांची रूपे घेऊन त्या प्रत्येकाच्या घरी गेला. त्यावेळी आपल्या सर्व सवंगड्यांना त्याने योगनिद्रेने झोपावून ठेवले. नागकन्यांनी गणेशाला पाताळात नेले. तेथे नागराज वासुकी सिंहासनावर बसला होता. गणेशाने त्याच्या मस्तकावरील दिव्यमणी जबरीने काढून घेतला आणि माघारी वळला. या त्याच्या धिटाईने नागलोकात एकच घबराट पसरली. हे वृत्त कळताच शेष बरेचसे सर्पसैन्य घेऊन तेथे आला. त्याने गणेशावर द्वेषाने हल्ला केला. त्या युद्धात मयुरेश्वराने प्रचंड पराक्रम करून सर्पसेनेचा नायनाट केला. तेव्हा शेष शरण आला. त्याने त्याची स्तुती केली. गणेशाने त्याला विनतेच्या, संपाती, जटायू, शेन आदी पुत्रांची बंदिवासातून सुटका करण्यास सांगितले. त्या सर्वांना घेऊन तो पाताळातून वर आला. त्याने विनतीची आणि तिच्या पुत्रांची भेट घडवली. त्या सर्वांना सुखरूप पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने गणेशाचे आभार मानले. त्याला कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यानंतर आपल्या योगनिद्रित सवंगड्यांना जागृत करून तो आश्रमाकडे परतला. त्यांना घोळक्याने येताना पाहून आश्रमवासी थक्क झाले. सायंकाळी घरी परतलेली मुले खरी की आता समोरून येणारी मुले खरी असा त्यांना संभ्रम पडला. ही सर्व गणेशाची लीला आहे हे लक्षात आले. गणेशा, मयुरेशा, तुझे महात्म्य अगाध आहे. अगाध तुझे लीला कर्तृत्व असे म्हणून सर्व ऋषीजनांनी त्याला नमस्कार केला. अध्याय 101 ते 110. कमलासुराचा वध, ब्रह्मदेवाचे गर्भहरण व इतर कथा. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, गणेश 10 वर्षाचा असताना गौतम ऋषी त्याच्या दर्शनास आले होते. शिवपार्वतीने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. या भेटीत शंकरांची वार्तालाप करताना त्यांनी राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, महादेवा, हा पुत्र झाल्यापासून राक्षसांनी याच्यावर डोळा ठेवला आहे. ते सातत्याने त्रास देत आहेत. म्हणून तुम्ही हे स्थान सोडून अन्यत्र निवास करावा असे मला वाटते. शंकरांनाही ते पटले. त्याने मेरू पर्वत सोडण्याचे ठरवले. पार्वती, गणेश आणि आपल्या 7 कोटी गणपरिवारासह तो अन्यत्र जाण्यास निघाला. हे वृत्त कळताच कमलासूर नामक दैत्य 12 कोटी असुरांसह तेथे आला. त्याने गणेशाला युद्धाचे आव्हान दिले. बघता बघता तुंबळ युद्ध सुरू झाले. त्या संग्रामात गणेशाने पराक्रमाची शर्थ करून त्याच्या सेनेची अपार हानी केली. ते पाहून संतापलेला कमलासूर अश्वारूढ होऊन रणांगणात आला. मयुरारूढ गणेशाने त्याला अडवले.
दोघांमध्ये बराच वेळ शर्थीची लढाई झाली. कोणीच कोणास आटोपेना. तेव्हा संधी मिळताच गणेशाने आपला पाश टाकून त्या दैत्याला जखडून टाकले. त्या वेदना असह्य होऊन कमलासूर मूर्छित पडला. काही वेळाने सावध झाल्यावर त्याने स्वतःला पाशमुक्त केले. मग तो गणेशावर अविरत शरवृष्टी करू लागला. त्यावेळी दैत्यमायेच्या प्रभावाने कमलासुराच्या रक्तापासून सहस्रावधी दैत्य निर्माण होऊ लागले. तो आपल्याला दाद लागू देत नाही हे लक्षात घेऊन गणेशाने सिद्धिबुद्धीचे स्मरण केले. त्या समोर येऊन उभ्या राहिल्या. गणेशाने त्यांना राक्षसी मायेने रक्तापासून उत्पन्न होणारे सर्व असुर सैन्य नष्ट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे उत्पन्न होणाऱ्या त्या असुर सेनेला त्या दोघांनी खाऊन फस्त केले. मग गणेशाने क्षणाचाही विलंब न लावता त्रिशूळाचा प्रहार करून कमलासुराच्या देहाचे 2 तुकडे केले. तो त्याचा अद्भुत पराक्रम पाहून शिवपार्वतीला अत्यानंद झाला. शिवगणांनी त्याचा उत्स्फूर्त जय जयकार केला. कालांतराने विश्वकर्म्याने तेथे एक रमणीय गणेश मंदिर बांधले. त्या परिसरात एक नगर बसवले. त्याचे मयुरेशपूर असे नामकरण केले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, मयुरेशपूर येथील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मी स्वतः तेथे गेलो होतो. तेथील सृष्टी सौंदर्य पाहून मला माझे महत्त्व कमी होईल की काय असे वाटले. म्हणून त्या मंदिरासह तेथील सर्व परिसरच मी गुप्त केला. हे माझे कृत्य जाणून गणेशाने तो सर्व भूभाग पूर्वी होता तसाच करून ठेवला. हे त्याचे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य पाहून मी नतमस्तक झालो. त्याला शरण गेलो आणि मला पुनरपि गर्भ होऊ नये अशी त्याला विनंती केली. एके दिवशी पार्वतीकडे विश्वदेव नावाचा एक ब्राह्मण अतिथी आला होता. तिने त्याचा आदर सत्कार केला. त्याला भोजन करून जाण्याची विनंती केली. पानावर बसल्यावर आज आपण नेहमीप्रमाणे विष्णू तीर्थाचे दर्शन घेतले नाही याची त्याला आठवण झाली. काय करावे याचा विचार करीत तो तसाच बसून राहिला. तेव्हा त्याचा मनोभाव जाणून गणेशाने त्यास विष्णू रूपात दर्शन दिले. विश्वदेवाने समाधानाने भोजन केले. त्या ब्राह्मणाच्या मनातील विष्णू आणि गणेश यांच्याविषयी असलेला भेद दूर व्हावा म्हणून गणेशाने एक लीला केली होती. भोजनानंतर ते दोघे बोलत बसले असताना गणेशाने त्या विप्राला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, पराशर नावाचा एक लहान मुलगा होता. तो गणपतीची भक्ती करायचा. एके दिवशी त्याने मातीची गणेश मूर्ती तयार केली. चंदनाचा लेप म्हणून त्या मूर्तीला ओली माती मृत्तिका लावली. तिला शुष्क पर्णाची माळ वाहिली. मातीच्याच मोदकांचा नैवेद्य अर्पण केला. त्याने देवाला नमस्कार केला आणि हा नैवेद्य ग्रहण कर अशी प्रेमपूर्वक विनंती केली. तर काय आश्चर्य, त्या निरागस भावाला भुकेलेल्या गणपतीने ते सर्व मोदक मोठ्या आवडीने खाल्ले. विप्रप्रिय अशी असते प्रेमभक्तीची मौज. नित्य नेमाने देवाची आराधना करणे हे एक सत्कर्मच आहे. पण एखाद्या वेळेस तो नेम राहून गेला म्हणून विचलित होऊ नये. आपल्या अंतःकरणात परमेश्वराबद्दल किती प्रेम आणि आपुलकी आहे हे महत्वाचे. अन्य वडिवार काही कामाचा नाही. तो असे बोलत असताना विश्वदेवास त्याच्या ठाई कधी गणपती तर कधी विष्णू अशी 2 स्वरूपे आलटून पालटून दिसू लागली. त्यामुळे त्याची द्वैत बुद्धी नाहीशी होऊन ही दोन्ही दैवते एकरूपच आहेत अशी त्याला खूण पटली. एके दिवशी भगवान शंकर गाढ निद्रेत होते. ते पाहून गणेशाने त्यांच्या मस्तकावरील चंद्रकोर हळूच काढली. ती घेऊन तो खेळण्यासाठी निघून गेला. इतक्यात मंगल नावाचा एका दैत्य डुकराचे रूप घेऊन त्याला मारण्यासाठी धावत आला. तेव्हा गणेशाने मोठ्या चपळाईने त्याला चकवले. त्याचे दोन्ही जबडे फाकून त्याचा वध केला. काही वेळाने शंकराला जाग आली. जटेमध्ये चंद्र नाही म्हणून त्याला नवल वाटले. त्याने आपल्या गणांकडे चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, आपल्या भाळाची चंद्रकोर गणेशाने खेळण्यासाठी नेली आहे. शंकर म्हणाले, ठीक आहे, तुम्ही त्याला येथे घेऊन या. त्यांच्या आज्ञेनुसार नंदी शैलादी सर्व गण त्याला आणण्यासाठी गेले.
त्यांना येताना पाहताच गणेश पळून गेला. शिवगणही त्याच्या मागे धावले. गणेशाने त्यांना बरेच दमवले. शेवटी तो कसाबसा त्यांच्या हाती लागला. ते त्याला उचलू लागले तेव्हा तो योगसिद्धीने इतका जड झाला की त्याला जागचे हलवताही येईना. गणेशाने त्या सर्वांना उश्वासाने उडवून लावले. मग तो अनेक रूपांनी त्यांना चकवत राहिला. त्यांचे सर्व सामर्थ्य, त्यांचा सर्व पराक्रम गणेशापुढे कुचकामी ठरला. ते अभिमानरहित होऊन धापा टाकत शंकरापाशी परतले तेव्हा गणेश त्याच्या पायाशी बसलेला असून चंद्र पूर्वीप्रमाणेच शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे असे दिसले. ते आश्चर्याने शंकरांना म्हणाले, स्वामी, हे काय? चंद्र तुमच्या मस्तकावरच आहे. तेव्हा शिव हसून म्हणाले, गणहो, हे सर्व मला माहीत आहे. तुम्हाला स्वसामर्थ्याचा जो गर्व झाला होता तो दूर करण्यासाठी ही लीला दाखविण्यात आली. तेव्हापासून समस्त शिवगण विनम्र झाले. ते गणेशाच्या आज्ञेत वागू लागले. गणेश 14 वर्षांचा झाला तेव्हाची गोष्ट. गौतमादी श्रेष्ठ ऋषी शंकराच्या दर्शनासाठी आले होते. पार्वतीने त्यांच्याकडे राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली. ऋषीजनांनी तिला इंद्रयाग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने यज्ञाची सर्व सिद्धता केली. शिवाच्या आज्ञेने ऋत्विजांनी यागास प्रारंभ केला. तो समारंभ पाहण्यासाठी गणेशही उपस्थित होता. तेव्हा कल आणि विकल दैत्य रेड्यांची रूपे घेऊन यज्ञ मंडपाच्या दिशेने धावत येऊ लागले. त्यामुळे ब्रह्मवृंद घाबरले. यज्ञस्थानी गदारोळ माजला. तेव्हा गणेशाने धावत जाऊन त्यांना रोखले. त्या दोन्ही रेड्यांचे पाय धरून त्यांना गरागरा फिरवले आणि खाली आपटून त्यांचा कपाळ मोक्ष केला. दैत्यांचा वध करून गणेश पुन्हा यज्ञ मंडपात आला. तेथे आहुतीचा बोकड उभा होता. तेव्हा बोकडाची कितीही पूजा केली तरी तो कामधेनूप्रमाणे पुण्यफळ देऊ शकेल काय, असे म्हणून त्याने यज्ञाच्या आहुतीसाठी विशेषत्वाने तयार केलेले पायसादी सर्व जिन्नस सर्वांसमक्ष खाऊन टाकले. आपल्या यज्ञाचा गणेशाने धिक्कार केला म्हणून इंद्राला फारच संताप आला. त्याने देवांना सांगून मयुरेशपुरातील सर्व अग्नी नाहीसा केला. तेव्हा गणेश स्वतःच अग्निरूप झाला. तेथील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू राहिले. अग्नी नाहीसा करून काही साध्य झाले नाही. तेव्हा इंद्राने वायूला आणि सूर्यालाही गुप्त केले. हे त्याचे कृत्य लक्षात येताच गणेशाने प्रतिवायू आणि प्रतिसूर्याची निर्मिती करून सर्व कार्य निर्विघ्नपणे चालवले. त्यामुळे इंद्राचा गर्व नाहीसा झाला. तो अनन्य भावाने गणेशाला शरण आला. गणेश 15 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एके दिवशी आपल्या सवंगड्यांसमावेत तो कमंडलू नदीवर स्नानासाठी गेला होता. तेथे एक दैत्य व्याघ्र रूप घेऊन त्याच्यावर धावून आला. ती मुले प्राणभयाने सैरावैरा पळून गेली. गणेशाने न डगमगता त्या दैत्याचा समाचार घेतला. त्याचा वध करून तो माघारी वळला. इकडे पळून गेलेली त्याची मित्रमंडळी दमून भागून एका झाडाखाली विसावली. कधी निद्रा आली हे त्यांना कळलेच नाही. ती मुले दक्षिणेकडे पाय करून झोपली याचा यमाला राग आला. त्याने त्या सर्वांना यमलोकी नेले. गणेशाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण कोणीही सापडले नाही. तेव्हा त्याने अंतर्दृष्टीने अवलोकन करताच सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. तो त्वरेने यमलोकी गेला. त्याने यमाच्या खांद्यावर उडी मारून त्याला खालीच खिळवून ठेवले. त्याचा पराक्रम पाहून यम शरण आला. गणेशाच्या सर्व सवंगड्यांना त्याने मुकाट्याने परत दिले. एके दिवशी नारद मुनी शिवदर्शनास आले होते. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर पार्वती त्यांना म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही त्रैलोक्यात संचार करता. माझा गणेश आता उपवत झाला आहे. त्याच्या अनुरूप एखादी वधू पाहण्यात आली असल्यास सुचवा. नारद म्हणाले, अंबिके, ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या 2 कन्या निर्माण केल्या आहेत. नात्याने त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांचे लावण्य वर्णनातीत आहे. त्यांच्या सौंदर्याने लज्जित झालेली मयासुराची कन्या संज्ञा ही घोडीचे रूप घेऊन अरण्यात गेली. गौतमांची पत्नी अहिल्या शिळा होऊन पडली आणि जालंधराची पत्नी वृंदा हिने तुळशीचे रूप घेतले
असे मला वाटते. या सिद्धिबुद्धीसाठी गणेशच अनुरूप वर आहे. त्या दृष्टीने तू प्रयत्नाला लाग. नारदांचा प्रस्ताव ऐकून शिवपार्वतीस खूपच आनंद झाला. ब्रह्मदेवाशी पुढची चर्चा करून मगच काय ते ठरवावे असा त्या दोघांनी विचार केला. त्या समयी सर्व देव गंडकी नगरात सिंधू दैत्याकडे बंदिवान होते. तेथे जाण्याची सर्व सिद्धता करून शिवपार्वतीने गणेशासह प्रस्थान केले. सोबत गणपरिवार होताच. मार्गामध्ये अनेक दैत्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. गणेशाने आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा बिमोड केला. शिवाने गंडकी नगरातून 4 कोस अंतरावर मुक्काम केला. आता ब्रह्मदेवाची भेट कशी घ्यायची हाच मुख्य प्रश्न होता. गणेश शंकराला म्हणाला, पिताश्री, आपण आपले उद्दिष्ट सामोपचाराने साध्य करून घ्यावे असे मला वाटते. आपण कोणाला तरी शिष्ठाईसाठी सिंधूकडे पाठवावे. तेथे पुष्पदंत, वीरभद्र, नंदी, शृंगी व शैलादी अनेक गण उपस्थित होते. त्यांच्यापैकी कोणाला पाठवावे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्वानुमते नंदीची निवड करण्यात आली. त्याला शिष्ठाईची योजना समजावून सांगण्यात आली. अध्याय 111 ते 126. सिंधू दैत्याचा वध, गणेशाचा विवाह आणि अवतार समाप्ती. ब्रह्मदेव व्यासांना गणेशाच्या विवाहाची कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, हे मुने, शिष्टाईसाठी आपली निवड झाली याचा नंदीला खूपच आनंद झाला. तो मोठ्या धिटाईने गंडकी नगरात प्रवेशला आणि दिमाखाने चालत सिंधूच्या प्रासादापाशी आला. त्याने द्वारपालांना आपला येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी त्याला सिंधूच्या राजसभेत नेले. तेथे कोणीही त्याच्याशी बोलले नाही. त्याच्या येण्याची साधी दखलही घेतली नाही. म्हणून नंदी स्वतः सिंधू दैत्याच्या समोर गेला व म्हणाला, हे सिंधू, मी नंदी आहे. मी कामधेनूचा पुत्र असून शंकराचे वाहन आहे. शिवपुत्र गणेशाच्या आज्ञेने मी इथे आलो आहे. तू सर्व देवांना जिंकून बंदिवान केले आहेस. त्यांना तू बिनशर्त मुक्त करावे असा गणपतीने तुला संदेश दिला आहे. ते ऐकून सिंधू संतप्त झाला. तो नंदीला म्हणाला, कोण शंकर, कोण गणेश, मी कोणालाही ओळखत नाही. मी कोणालाही घाबरत नाही. तू येथे दूत म्हणून आलेला आहेस, म्हणून राजशिष्टाचाराला धरून मी तुझी गय करतो. अन्यथा तुला नांगरालाच चुंपले असते. नंदीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. संतापलेल्या नंदीने नुसत्या श्वासोश्वासाने त्याला सिंहासनावरून खाली पाडले आणि गणेशाकडे परतला. त्याने सिंधूकडील सर्व वृत्त निवेदन केले. तो म्हणाला, त्या दुष्टाचे मरण जवळ आले आहे, म्हणून तो कोणाचेही ऐकत नाही. आता युद्ध अनिवार्य आहे. शिष्ठाई फसली म्हणून गणेशाने युद्धाची तयारी केली. दुसऱ्या दिवशी नंदी, भृंगी, भूतराज, वीरभद्र, पुष्पदंत आदी महावीरांनी आणि शिवगणांनी सिंधूच्या नगरावर स्वारी केली. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी दैत्यसेनाही त्वरेने धावली. बघता बघता एकच धुमश्चक्री उडाली. शिवगणांनी आपल्या पराक्रमाने त्या सर्वांचा संहार केला. ही पराभवाची वार्ता कळताच सिंधू अश्वारूढ होऊन अपार सेना घेऊन युद्धभूमीत आला. त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच गणेशही युद्धसज्ज होऊन मयुरावर बसला. शंकरही नंदीवर बसून कोट्यावधी गणांसह युद्धभूमीत आला. उभय पक्षी तुंबळ युद्ध झाले. वीरांच्या गर्जनांनी आणि शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने दशदिशा दुमदुमून गेल्या. त्याच वेळी नंदीने चपळाईने हालचाल करून सिंधूच्या घोड्याच्या पोटात आपली शिंगे खुपसली. तो जायबंदी होऊन खाली कोसळला. संतापलेल्या सिंधूने आपल्याला सैन्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तेव्हा कौस्तुभ व मैत्र हे त्याचे 2 प्रधान पुढे येऊन ईर्षेने युद्ध करू लागले. वीरभद्र आणि कार्तिकेय यांनी मोठा पराक्रम करून त्यांचा वध केला. प्रधानांच्या मृत्यूने सिंधू अधिकच चवताळला. त्याने गंधासूर, मदनासूर, वीरध्वज, महाकाय आणि शार्दूल या दैत्यवीरांच्या सहाय्याने 7 व्यूह रचले. ते शिवगणांनी रचलेल्या व्यूहाचा भेद करू लागले. उभय पक्षी घनघोर युद्ध झाले. राक्षसांनी
शिवसेनेवर वृक्ष, पाषाण व पर्वतांचा जोरदार मारा केला. शिववीरांनी शर्थीचे युद्ध करून दैत्य सेनेची पार वाताहात केली. त्यांची प्रचंड हानी झाली. हे दृश्य पाहून सिंधूच्या अंगात रणमत संचारला. शिवसैन्यांची कत्तल करीत तो त्वेषाने पुढे घुसला. वीरभद्र, पुष्पदंत, श्यामल, लंबकर्ण, रक्तलोचन, सोमदत्त, भग, दावानल आणि पंचानन या सर्व महायोद्ध्यांना आपल्या खड्गाचे पाणी दाखवून तो गणेशावर धावला. ते पाहून चवताळलेल्या गणेशाने त्याचा एक हातच तोडला. तेव्हा तो दुसऱ्या हातात खड्ग घेऊन धावला. तर काय आश्चर्य, त्याला युद्धभूमीत सर्वत्र गणेशच दिसू लागले. मागे गणेश, पुढे गणेश, जिकडे तिकडे गणेशच गणेश. तो पुरता चक्रावून गेला. काय करावे हेच त्याला सुचेना. आता आपला वध निश्चित आहे असे वाटून तो युद्धभूमीतून पळून गेला. या विजयाने शिवगणांना मोठा आनंद झाला. त्यांनी गणेशाचा उत्स्फूर्त जय जयकार केला. गणेश त्वरेने कार्तिकेयापाशी धावले. तो मूर्छित पडला होता. असंख्य शिवगणही मरून पडले होते. गणेशाने आपल्या अमृतमयी कृपादृष्टीने त्या सर्वांना पुन्हा सचेत आणि अव्यंग केले. इकडे पराभवाची नामुष्की घेऊन पळालेला सिंधू आपल्या प्रासादात प्रवेशला. हात गमावल्यामुळे तो निराश झाला होता. त्याची अवस्था पाहून दुर्गा नामक त्याची पत्नी फारच अस्वस्थ झाली. तिने देवांना मुक्त करून गणेशाला शरण जाण्याची त्याला पुष्कळ विनवणी केली, पण त्याने तिचे जराही ऐकले नाही. त्याने आपल्या जखमांवर औषधोपचार करून घेतले आणि निर्वाणीचे युद्ध करण्याचा मनोमन निश्चय केला. दुसरा दिवस उजाडला. सिंधूच्या आज्ञेने त्याचे कल आणि विकल हे दोन मेव्हणे प्रचंड सेनेसह युद्धभूमीत आले. त्यांना पाहताच नंदी आणि पुष्पदंत पुढे सरसावले. चवताळलेल्या नंदीने शत्रुपक्षात घुसून आपल्या धडकांनी, शिंगांनी, पायांनी व शेपटीच्या तडाख्यांनी हजारो दैत्यांना काळदाढे लोटले. शेवटी कलाने प्रयत्नांची शिकस्त करून त्याला पाशाने बांधले. नंदीला संकटात पाहून वीरभद्र आणि कार्तिकेयाने अपूर्व पराक्रम करून कल आणि विकल यांचा वध केला. नंदीला बंधनमुक्त केल्यावर त्या तिघांनी मिळून दैत्य सैन्याचा मोठा संहार केला. ते पाहून भयभीत झालेले असुरवीर प्राणरक्षणार्थ पळून गेले. मेव्हण्याच्या मृत्यूच्या वार्तेने सिंधू अग्नीवर शोक करू लागला. तेव्हा त्याच्या धर्म आणि अधर्म या दोन पुत्रांनी त्याचे सांत्वन केले. ते पुढे म्हणाले, तात, आम्हाला युद्धाची अनुज्ञा द्या. आम्ही शत्रूची मस्तके कापून तुमच्या समोर आणतो. ते ऐकून सिंधूला मोठे समाधान वाटले. त्याने बरेच सैन्यबळ देऊन त्यांना युद्धास पाठवले. त्यांनी सरळ सरळ गणेशदूतांवरच हल्ला केला. ते पाहून कार्तिकेय पुढे सरसावला. त्यांनी दैत्यांची अपार हानी केली. तो रास पाहून चिडलेल्या धर्म अधर्माने त्याच्यावर अविरत शरवृष्टी केली. त्या बाणांची पर्वा न करता कुमार पुढे पुढे जात राहिला. त्याने आपल्या उजव्या 6 हातांनी धर्माची तर डाव्या 6 हातांनी अधर्माची मानगूट धरली आणि त्या दोघांना वेगाने गरागरा फिरवून दाणकन खाली आपटले. ते ठार झालेले पाहताच दैत्यांचे अवसान गळाले. ते वाट फुटेल तेथे पळू लागले. पुत्र निधनाच्या वार्तेने सिंधू आणि त्याची पत्नी मूर्छित पडले. त्याच्या दासदासींनी महत् प्रयासाने त्यांना शुद्धीवर आणले. चक्रपाणी हा सिंधूचा पिता. त्यांनी त्या दोघांचे सांत्वन केले. त्याने सिंधूला सन्मार्गाचा उपदेश केला आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी देवांना बंधनमुक्त करून गणेशाला शरण जा असा सल्ला दिला. पण सूड भावनेने पेटलेल्या आणि अपयशाने विवेक घालवून बसलेल्या सिंधूने त्याचे म्हणणे साफ धुडकावून लावले. मग सर्व सैन्यबळ एकवटून तो त्वेषाने युद्धभूमीवर आला. त्याने आपल्या खड्गाने गणसेनेत एकच हाहाकार माजवला. त्याला आवरण्यासाठी गणेशाने सैन्याचे नेतृत्व कुमाराकडे सोपवले. त्याने सिंधूच्या सैन्यावर बाणांची वृष्टी करून मोठा संहार केला. नंदी, शृंगी, भृंगी, पुष्पदंत आदी शिवगणांनी पराक्रमाची शर्थ करून असंख्य दैत्य मारले. तेव्हा संतप्त सिंधूने शिवाच्या सैन्यावर अग्न्यस्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्राने उत्पन्न झालेल्या अग्निज्वाळा शिवगणांना भस्मसात करू लागल्या.
तेव्हा गणेशाने आपल्या परशुवर कृतांताची योजना केली. त्याचबरोबर एक अकराळ विकराळ पुरुष प्रकट झाला. त्याने अस्त्रजन्य प्रलयाग्नी गिळून टाकला. मग तो राक्षसांचे समूहाच्या समूह खाऊ लागला. त्या कालपुरुषापुढे सिंधूचे काहीच चालले नाही. हतवीर्य होऊन तो आपल्या नगरात परतला. त्यावेळी नारदांनी शिबिरात जाऊन गणेशाची भेट घेतली. त्याला सिंधुवधास विलंब लावू नकोस अशी विनंती केली. त्यांचा मान राखण्यासाठी गणेशाने तक्षणी सिंधुवधाची प्रतिज्ञा केली. दुसरा दिवस उजाडला. सिंधूला युद्धभूमीवर आणण्यासाठी गजाननाने नंदी, भृंगी, वीरभद्र आणि भूतराज या चौघांना गंडकी नगरात पाठवले. त्यांनी प्रचंड रूपे धारण करून तेथे एकच धुमाकूळ घातला. ती नगरी पार उद्ध्वस्त करून टाकली. सर्वत्र एकच हालकल्लोळ माजला. ते वर्तमान कळताच सिंधूची पत्नी त्याला काकुळतेने विनवण्या करू लागली. नाथ, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवांना मुक्त करून गणेशाला शरण जा. पुढील अनर्थ टाळा. तेवढ्यात भृंगीने प्रासादात घुसून तेथील मुख्य सभामंडपात मोठी नासधूस केली. घाबरलेल्या दूतांनी धावत येऊन ते वृत्त सांगितले. तेव्हा सिंधूने निर्वाणीचे युद्ध करण्याचा निश्चय केला. शस्त्रसज्ज होऊन तो युद्धभूमीकडे निघाला. गणेशही युद्धभूमीत ठाकला. बघता बघता समोरासमोर भीषण युद्ध सुरू झाले. दोन्ही महावीरांनी परस्परांवर प्रखर शरवृष्टी करून एकमेकांच्या सैन्याची बेसुमार हानी केली. शेकडो गण आणि शेकडो दैत्य धराशायी झाले. रक्ताचे पाट वाहू लागले. जिकडे तिकडे प्रेतांचे खच पडले. चवताळलेल्या सिंधूने सरळ गणेशावरच चढाई केली. तेव्हा गजाननाने ब्रह्मांड व्यापून टाकणारे अतिविराट स्वरूप धारण केले. त्याचे मस्तक आकाश भेदून वर गेले होते. दोन्ही पाय पाताळात रोवले गेले होते. त्याच्या दोन्ही डोळ्यातून कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान प्रखर तेज प्रकट झाले. ते तेज असह्य होऊन सर्वांनी आपले डोळे झाकून घेतले. सिंधू सहित अनेक महावीर मूर्छित पडले. काही वेळाने सिंधू सावध झाला. पूर्वी सूर्याने त्याला जो आपले मस्तक गगनापर्यंत उंच नेईल त्याच्या हातून तुला मुक्ती मिळेल असे सांगितले होते. त्या वचनांचे स्मरण होताच त्याची सर्व भीती नाहीशी झाली. समोर साक्षात आपला मृत्यूच उभा आहे याची जाणीव असूनही तो खड्ग उगारून गणेशावर धावला. तेव्हा तो शिवपुत्र सौम्य रूप धारण करून मयुरावरून खाली उतरला. मग त्याने क्षणाचाही विलंब न करता सिंधूच्या नाभिस्थानाचा वेध घेऊन परशु भिरकावला. तो वार चुकविण्याचा सिंधूने खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. परशुच्या वाराने त्याचे पोट चिरले जाऊन त्यातील अमृत संचय बाहेर उघळला. नंतर त्याच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तो बलाढ्य महादैत्य मोठी किंकाळी मारून खाली कोसळून गतप्राण झाला. सिंधू दैत्याचा वध करून गणेशाने विजय मिळवला. तेव्हा सर्व गणांनी उत्स्फूर्तपणे त्याचा जय जयकार केला. जयवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला. त्रिभुवनात आनंदी आनंद पसरला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांनी आणि ऋषीमुनींनी चिदानंद, परब्रह्म, परेश, देवेश, गुणेश, गुणसागर, मयुरेश, ईश्वर अशा अनेक नावांनी त्याची स्तुती केली. ही स्तुती सर्व विघ्ननाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सिंधूच्या वधाने दैत्यांच्या संघटित शक्तीचा बिमोड झाला. देव बंधनमुक्त झाले. सिंधूचा वध झाला तेव्हा त्याचा पिता चक्रपाणी, माता उग्रा आणि पत्नी दुर्गा ही मंडळी गंडकी नगरातच होती. त्यांनी रणभूमीवर जाऊन अपार शोक केला. चक्रपाणीने बेल आणि चंदन काष्ठांची चिता रचून सिंधूच्या शवाला भडाग्नी दिला. दुर्गा सती गेली. नंतर चक्रपाणीने गणेशाची भेट घेऊन त्याची नाना प्रकारे स्तुती केली. त्याला आदराने गंडकी नगरात नेले. राजसभेतील सिंहासनावर बसवून त्याची पूजा आरंभली. तेव्हा प्रचंड आवाज झाला. सर्वजण आश्चर्याने गणेशाकडे पाहू लागले. त्याच्या ठाई सर्वांना पंचायतन दिसू लागले. सूर्य, विष्णू, शिव, गणेश आणि देवी ही पंचमुखे असलेली मनोहर गणेश मूर्ती पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांनी मनोभावे त्याची पूजा केली. या प्रसंगी नारदही उपस्थित होते. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, गणेश आनायसा येथे आलेला आहे. ही संधी सोडू नकोस.
तुझ्या सिद्धी आणि बुद्धी या दोन कन्यांचा त्याच्याशी विवाह लावून दे. ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवांनी तुझ्या कन्या आम्हाला दे असा एकच गलका केला. तेव्हा त्याने आपल्या कन्यांना बोलवले. त्या दोघींच्या हातात एक एक पुष्पमाला दिली आणि स्वयंवर पद्धतीने स्वतःचा पती निवडण्यास सांगितले. त्या भगिनींनी गणेशाच्या गळ्यातच वरमाला घातल्या. ब्रह्मदेवाने विधीपूर्वक कन्यादान करून त्याचा गणेशाशी विवाह लावून दिला. सिद्धी व बुद्धी यांना बरोबर घेऊन गणेश आपल्या गणांसह शंकराच्या आश्रमात परतला. त्या परिसरात एक सुंदर आणि विस्तृत नगर निर्माण केले. त्या नगराच्या पूर्वेस रतिसदन आणि मार्जाती देवी, दक्षिणेस शिवपार्वती व विरजा देवी, पश्चिमेस वाराह, धरणी आणि आश्रया देवी, तर उत्तरेस लक्ष्मी नारायण व मुक्तीदेवी यांची स्थापना करून मंदिरे बांधली. गणेशाच्या इच्छेने 33 कोटी देवांनी अंशरूपाने तेथे वास्तव्य केले. या गणेशपुरीची विधीपूर्वक यात्रा केल्याने भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील असे गणेशाने त्या क्षेत्राला वर दिला. गणेशपुरीत प्रदीर्घ काळ वास्तव केल्यावर धर्माची सर्वत्र उत्तम जोपासना चाललेली आहे हे पाहून गणेशास मोठे समाधान वाटले. एके दिवशी त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश व आपल्या सर्व आप्तेष्टांना पाचारण केले. तो त्यांना म्हणाला, देवहो, सिंधू दैत्याच्या वधासाठी मी हा अवतार घेतला होता. त्याच्या जाचातून सर्व देवांची मुक्तता करून मी अधर्माचाही नाश केला आहे. माझे नियोजित अवतार कार्य पूर्ण झाले आहे. तुम्ही मला निजधामात जाण्याची आज्ञा द्या. गणेशाचे बोलणे ऐकून सर्व देवांना अतिशय दुःख झाले. पार्वतीला शोकावे गावरेना. पुत्रवियोगाच्या कल्पनेने ती फारच दुःखी झाली. तिचे सांत्वन करताना तो म्हणाला, माते, शोक करू नकोस. कालांतराने सिंदूर दैत्याचा वध करण्यासाठी मला अवतार घ्यायलाच लागणार आहे. तेव्हाही मी तुझ्याच पोटी जन्माला येईन. कार्तिकेयाने 12 हात पसरून त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले. तो रडू लागला. गणेशाने त्याला प्रेमाने कुरवाळले. आपले मयूर हे वाहन त्याला भेट म्हणून दिले. त्याचे मयुरेश्वर असे नाव ठेवले. मग जो कोणी संकटकाळी माझे स्मरण करेल त्या संकटात मी त्याचे रक्षण करेन असे अभिवचन देऊन गणेशाने गुप्त होऊन आपल्या अवताराची समाप्ती केली. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, असे आहे मयुरेश्वराचे अद्भुत चरित्र. जो कोणी हे चरित्र पूर्ण श्रद्धेने श्रवण पठण करील त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती व धन प्राप्त होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. हे चरित्र श्रवण करणारा शूद्र जरी असला तरी त्याचा उद्धार होईल, हे सत्यवचन आहे. अध्याय क्रमांक 127 ते 148. सिंदूर दैत्याच्या वधासाठी गजाननाचा अवतार. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, हे विधाता, द्वापार युगात गणपतीला गजानन हे नाव कसे प्राप्त झाले? त्याला मूषके हे वाहन कसे मिळाले? ब्रह्मदेव म्हणाला, पूर्वी सत्यलोकात मी निद्रिस्त असताना भगवान शंकर मला भेटावयास आले. त्यांनी मला झोपेतून जागे करताच मी दीर्घ जांभई दिली. त्यावेळी माझ्या मुखातून शेंद्री वर्णाचे एक बालक खाली जमिनीवर पडले. शंकर निघून गेल्यावर मी त्या बालकाला उचलून घेतले आणि विचारले, बाळा, तू कोण आहेस? तो म्हणाला, तात, मी तुमच्या जांभईपासून उत्पन्न झालो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? ते ऐकून मला आनंद झाला. मी म्हणालो, बाळा, तू त्रैलोक्यात कुठेही संचार कर. तुला कोणापासूनही भय नाही. तू ज्याला आलिंगन देशील तो तात्काळ मरण पावेल. तुझा वर्ण शेंद्री आहे म्हणून मी तुझे सिंदूर असे नामकरण करीत आहे. त्या वरदानाने सिंदुराला मोठे नवल वाटले. तो मला म्हणाला, तात, तुम्ही मला जो वर दिलात त्याची प्रचिती घेण्यासाठी मी प्रथम तुम्हालाच आलिंगन देतो. ते ऐकून मला राग आला. मी त्याला शाप दिला, सिंदुरा, मूढा, अनायसे वर मिळाल्याने उन्मत्त होऊन तू माझ्याच जीवावर उठलास आणि असुर म्हणून तू असुर होशील. गजानन लवकरच तुझा प्राण घेईल. माझे बोलणे ऐकून तो दचकला. माझ्या समोरून मुकाट्याने निघून गेला. त्याच्या भीतीने मी सत्यलोकातून पळ काढला. मी वैकुंठात विष्णूच्या आश्रयास गेलो.
सिंदूर माझा कधी घात करेल याचा नेम नव्हता. झालेही तसेच. माझ्या शापाने संतापलेला सिंदूर वैकुंठात येऊन धडकला. तेव्हा विष्णूने युक्ती केली. तो त्याला म्हणाला, सिंदुरा, तुझ्यासारख्या बलाढ्य वीराशी युद्ध करण्यास या विश्वात फक्त शंकरच योग्य आहे. तू त्याच्याशी युद्ध कर. विष्णूचे म्हणणे मान्य करून सिंदूर कैलासलोकी गेला. तेथे शंकर दृढ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या सन्निध पार्वती बसली होती. तिचे अनुपम लावण्य पाहून त्याची मती भ्रष्ट झाली. तुला उचलून तो पळू जाऊ लागला. या संकट समयी पार्वती गणपतीला आर्ततेने हाका मारू लागली. तेव्हा तो ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या समोर टाकला आणि म्हणाला, सिंदुरा, या कुलीन स्त्रीला पळवून नेलेस तर तुझी मोठी अपकीर्ती होईल. त्यापेक्षा तू तुझ्या पतीशी युद्ध करून तिला हक्काने घेऊन जा. तेवढ्यात शंकरही पार्वतीचा शोध घेत वेगाने तिथे आले. त्याने पार्वतीची मागणी केली तेव्हा गोसावड्या, ही सुंदर स्त्री तुझ्या योग्य नाही असे म्हणून तो त्याच्याशी युद्ध करण्यास सरसावला. त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन विप्र रूपातील गजानन म्हणाला, बाबांनो, तुमच्या भांडणात या गरीब अबलेचे कशासाठी हाल करता? तुमचे युद्ध होईपर्यंत या सुंदरीला माझ्यापाशी ठेवा. तुमच्यापैकी जो विजयी होईल त्याला मी ही स्त्री देईन. ब्राह्मणाचे म्हणणे मान्य करून सिंदुराने पार्वतीला त्याच्याकडे सोपवले. मग तो शंकराशी युद्ध करू लागला. तो त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा गजाननाने आपल्या परशुने त्याच्या छातीवर प्रहार केला. शिवानेही आपल्या त्रिशूळाने त्याच्या वक्षस्थलावर तीव्रतेने प्रहार केला. त्यामुळे त्याच्या छातीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तो वेदनांनी तडफडू लागला. तेव्हा सिंदुरा, या युद्धात तुझा पराभव झाला आहे म्हणून ही सुंदरी मी शंकराला देतो. तू येथून निघून जा असे म्हणून त्या ब्राह्मणाने पार्वतीला शंकराकडे दिले. सिंदुरासूर खिन्न मनाने तेथून निघून गेला. त्यानंतर गजाननाने आपले मूळ रूप प्रकट केले. त्याला पाहून शिवभवानीला परमानंद झाला. गजानन पार्वतीला म्हणाला, माते, मी तुला द्वापारात दर्शन देईन असे पूर्वी वचन दिले होते. सिंदुरासुराच्या वधासाठी मी तुझा पुत्र म्हणून लवकरच अवतार घेईन. ते ऐकून आंबेला मोठे समाधान वाटले. गजानन अंतर्धान पावला. कैलासावरून निघाल्यावर सिंदूर पृथ्वीवर आला. त्याने मोठा हाहाकार माजवला. देवांचा, ऋषीमुनींचा, गो ब्राह्मणांचा आणि प्रजांचा खूप छळ केला. त्याने सर्वत्र अधर्म पसरवला. तो कोणालाच ऐकत नव्हता. तेव्हा झालेल्या देवांनी बृहस्पतीची भेट घेऊन सिंदूरसुराच्या वधाचा उपाय विचारला. बृहस्पती म्हणाले, तुम्ही गणपतीला शरण जा. तूच या दुष्ट दैत्याचा संहार करून त्रिभुवनाचे रक्षण करेल. तेव्हा भयग्रस्त देवांनी काकुळतीने गणपतीची स्तुती केली. त्यांचा मनोभाव जाणून तो विघ्नहर्ता गणेश अत्यंत तेजस्वी रूप धारण करून त्यांच्या सम्मुख प्रकट झाला. त्याने सर्वांना अभय दिले. तो म्हणाला, देवांनो, चिंता करू नका. लवकरच पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन मी सिंदुरासुराचा वध करणार आहे. त्या आश्वासनाने देव चिंतामुक्त होऊन स्वस्थानी परतले. त्यानंतर काही दिवसांनी पार्वती गर्भवती राहिली. तिला सुंदर आणि रमणीय अरण्यात राहावे असे वाटू लागले. तिचे डोहाळे पुरवण्यासाठी शंकराने तिच्यासह एका मनोहर उपवनात निवास केला. ते वर्तमान कळताच अनेक देवही तेथे येऊन राहू लागले. प्रसूती काळ पूर्ण होताच पार्वतीने गजमुख, चतुर्हस्त आणि भाळी चंद्रकोर असलेल्या एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याला पाहून शंकराला परमानंद झाला. तो भवानीला म्हणाला, प्रिये, तुझ्या पोटी साक्षात परमात्माच अवतरला आहे. हा महापुरुष मूषकारूढ होऊन उन्मत्त झालेल्या बलाढ्य सिंदुरासुराचा वध करेल. ते ऐकून तो बालक म्हणाला, पिताश्री, तुमचे भविष्य अंशतः खरे आहे, कारण मला आणखी बरेच कार्य करायचे आहेत. मी लोकांचे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रसार करणार आहे. सर्वांना सनातन सद्धर्माकडे आणि सत्प्रवृत्तीकडे वळवणार आहे. लोकांच्या उद्धारासाठी मी वैरण्य राजाला ज्ञानोपदेश करणार आहे.
तो माझा परमभक्त आहे. त्याच्या पत्नीने माझी 12 वर्षे मनोभावे आराधना केली होती. तेव्हा मी तुझ्याकडे बालभावाने राहीन असे मी तुला पूर्वी वचन दिले होते. तो शब्द मला आत्ताच पूर्ण करायचा आहे. ती नुकतीच प्रसूत झाली असून तिच्या बाळाचे असुरांनी हरण केले आहे. ती सावध झाली आणि तिला बाळ दिसले नाही तर ती शोकाने मरेल. ती अजूनही प्रसूतीच्या ग्लानीत आहे. तुम्ही मला त्वरेने तिच्या कुशीत नेऊन ठेवा. त्या बालकाचे म्हणणे मान्य करून शंकराने नंदीला बोलावून घेतले. त्याला सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. त्या बाळाला घेऊन त्याने आकाश मार्गाने गमन केले. तो वैरण्य राजाच्या महिष्मती नगरीत गेला. तेथे सूक्ष्म रूपाने पुण्यावती राणीच्या महालात प्रवेशला. त्याने त्या बालकाला अलगदपणे तिच्या मंचकावर ठेवले. मग तो कैलासावर परतला. शंकराला आपल्या कारगिरीचा वृत्तांत सांगताना तो म्हणाला, स्वामी, तुमच्या बालकाला वरेण्यापाशी नेताना मार्गामध्ये मला मुले खाणारी एक राक्षसी भेटली. तिला शेपटीत गुंडाळून मी दूर पर्वतावर भिरकावले. पुढे काही गंधर्वांनी मला अडवले. त्यांना मी शेपटीने फटकारले. काहींना श्वासाने उडवून लावले तर काहींना शिंगांनी आडवे केले. मग आपले कार्य साधून मी येथे परतलो. तेव्हा ते ऐकून शंकरांना परमसंतोष वाटला. त्याने नंदीच्या पराक्रमाची प्रशंसा करून त्याची पाठ थोपटली. एके दिवशी सिंधुरासूर राजसभेत बसला होता. आपले वैभव पाहून तो स्वतःशीच म्हणाला, माझ्यासारखा तुल्यबळ आणि बलाढ्य वीर त्रैलोक्यात कोणी नसेल. मला आव्हान देऊ शकेल असे कोणीही नसल्यामुळे माझे सर्व सामर्थ्य फुकट जात आहे. तेवढ्यात आकाशवाणी झाली, उन्मत्त सिंधुरा, व्यर्थ वल्गना करू नकोस. तुझा अभिमान वृथा आहे. पार्वतीच्या पुत्र रूपाने तुझा वैरी केव्हाच अवतरला आहे. तो लवकरच तुझा वध करील. ती आकाशवाणी सिंधुराला शापवाणीच वाटली. संतप्त होऊन तो वेगाने कैलासावर आला. तेथील सुतिकागृहात प्रवेश करून त्या बालकाचा सर्वत्र शोध घेतला, पण ते आढळले नाही. म्हणून त्याने पार्वतीलाच ठार करण्याचे ठरवले. तेवढ्यात गजानन कुमार रूपाने तेथे प्रकट झाला. तेव्हा त्या दुष्टाने पार्वतीसह त्यालाही उचलले. त्या दोघांना समुद्रात बुडवून मारावे असा विचार करून तो त्वरेने आकाश मार्गाने निघाला. त्याचे कपट लक्षात येताच गजाननाने आपले वजन इतके वाढवले की त्याचा भार असह्य होऊन सिंधुराने त्याला नर्मदेच्या विस्तीर्ण पात्रात टाकले. नदीमध्ये गजानन ज्या ठिकाणी पडला तेथे गणेशकुंड नामक तीर्थ निर्माण झाले. त्याच्या रक्तामुळे तेथील पाषाणांना लाल वर्ण प्राप्त झाला. म्हणून नर्मदा पात्रातील लाल दगडांना नर्मदा गणेश असे नामाभिधान प्राप्त झाले. कुमार गणेशाला खाली टाकल्यानंतर आपला शत्रू मेला असावा असे सिंधुराला वाटले. पण तो खाली पडताच त्या पात्रातून विशालकाय भयंकर कालपुरुष बाहेर आला. तो सिंधुरा सन्मुख जाऊन म्हणाला, बाबा रे, तू स्वतःला व्यर्थ कष्टवीत आहेस. मी तुझा शत्रू नसून तुझा खरा शत्रू दुसरीकडेच वाढत आहे. ते ऐकून सिंधुरासुराला मोठे नवल वाटले. पार्वतीला तेथे सोडून तो आपल्या नगरीत परतला. इकडे वरण्य राजाची पत्नी पुष्पावती जागी झाली. तेव्हा मंचकावर आपल्या कुशीत एक विचित्र बालक पाहून ती घाबरली. तिने राजाला बोलावून घेतले. त्या बाळाचे स्वरूप पाहून तोही संचित झाला. त्याने आपल्या प्रधानाला व राजसभेतील विद्वान पंडितांना बोलावून ते बालक दाखवले. या बालकाचे काय करावे असे त्यांना विचारले. ते म्हणाले, राजा, हे बालक अशुभ आहे. याला घरात ठेवणे म्हणजे संकटांना आमंत्रणच होय. तुम्ही याला अरण्यात सोडून द्या. त्याप्रमाणे त्याने सैवकांना सांगून ते बालक घोर अरण्यात टाकून दिले. त्या अरण्यात पराशर ऋषींचा आश्रम होता. नीरव शांततेत त्या तान्ह्या बाळाचे रडणे त्यांना ऐकू आले. त्यांनी आश्चर्याने शोध घेतला तेव्हा हे बालक आढळून आले. पराशर अंतर्ज्ञानी होते. त्यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते. ते बालक परमेश्वराचा अवतार असून
आपल्याला संतती नसल्याने देवानेच त्याला पाठवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. बाळाला घेऊन ते लगबगीने आश्रमात परतले. त्यांच्या पत्नीने त्याला वात्सल्याने हृदयाशी कवटाळले. पण तर काय आश्चर्य, तिला पाना फुटला. तिने मातेच्या ममतेने त्याला स्तनपान केले. दैवगती कशी विचित्र असते पहा. वेरण्य आणि पुष्पावती यांना पार्वतीच्या पुत्राचे संगोपन करण्याचे, त्याचे माता पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. पण त्या अवतारी महात्म्याचे बाह्य स्वरूप पाहून ते त्या सद्भाग्याला मुकले. एके दिवशी इंद्रसभा भरली असताना क्रौच नावाच्या एका गंधर्वाचा पाय चुकून वामदेवास लागला. त्यामुळे संतापलेल्या त्या ऋषींनी क्रौचास तू मूषक होशील असा शाप दिला. तो गंधर्व मूषक रूपाने पराशरांच्या आश्रमापाशी आला. त्याने आश्रमातील अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. पराशरांनी गजाननास त्याचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्याने पाळत ठेवून त्या उंदरास पाश टाकून पकडले. तो प्राणभयाने बिवळू लागला. गजाननास शरण येऊन त्याची करुणा भाकू लागला. गणेशाने त्याला आपले वाहन होण्यास सांगितले. या गोष्टीला तो मूषक आनंदाने तयार झाला. गजानन लागलीच त्याच्यावर स्वार झाले. त्याच्या भाराने उंदराचा उन्मत्तपणा नष्ट होऊन तो अतिशय दीन झाला. त्यांच्या आज्ञेत राहू लागला. अशा प्रकारे उंदीर हा गजाननाचे वाहन म्हणून प्रसिद्ध झाला. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, याच संदर्भातील आणखी एक कथा मी तुला सांगतो. मनोमयी ही सौभरी ऋषींची पत्नी. ती अतिशय सुंदर होती. एकदा ते ऋषी वनात गेलेले पाहून याच क्रौच गंधर्वाने त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. मनोमयीचा हात धरून तो तिच्याशी लगट करू लागला. त्या साध्वीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तेवढ्यात सौभरींचे आगमन झाले. गंधर्वाला आपल्या पत्नीशी पाशी पाहून त्यांना राग आला. त्यांनी त्याला शाप दिला. म्हणाले, क्रौचा, नीचा, मी आश्रमात नसताना तू चोरून येथे आलास. दुष्टपणे माझ्या स्त्रीशी लगत करण्याचा प्रयत्न केलास. या प्रमादाबद्दल तू मूषक होशील आणि लोकांच्या दृष्टीआड राहून चोरून मारून आपली उपजीविका करशील. चौभरीच्या शापाने क्रौच गंधर्व उंदीर होऊन पराशरांच्या आश्रमात येऊन पडला. पराशरांच्या आश्रमात गजानन मोठा झाला. एके दिवशी तो ऋषींना म्हणाला, तात, ज्या कार्यासाठी मी अवतार धारण केला आहे ते कार्य करण्याची वेळ जवळ आली आहे. सिंदुरासुराने आपल्या अत्याचारांनी त्रिभुवनाला त्राही त्राही केले आहे. यज्ञयाग बंद पडले आहेत. अधर्माचे प्राबल्य वाढले आहे. त्या दुष्टाचा वध करण्यासाठी मी तुमची अनुज्ञा मागतो आहे. गजाननाचे मनोगत जाणून पराशरांना खूप आनंद झाला. त्यांनी विजयी भव असा आशीर्वाद दिला. सर्व आयुधांनी सज्ज होऊन गजानन मूषकावर आरूढ झाला. शिवपार्वतीचे आणि श्री विष्णूचे स्मरण करून तो सिंदुराच्या नगराजवळ आला. त्याने मोठ्याने गर्जना केली. तिच्या निनादाने नभोमंडळ दणाणले. तो ध्वनी असह्य होऊन सिंदूरसुरासह अनेक दैत्य मूर्छित पडले. काही वेळाने सावध झाल्यावर तो महादैत्य आपल्या सेवकांना म्हणाला, दूतांनो, ही गर्जना करणारा वीर कोण आहे याचा शोध घ्या. दूतांनी सर्वत्र हिंडून पाहिले. त्यांना उत्तर वेशीजवळ उंदरावर स्वार होऊन आलेला बालक रूपातील गजानन दिसला. त्याचे स्वरूप पाहून त्यांना नवल वाटले. त्यांनी विचारले, हे बालका, तूच गगनभेदी गर्जना केलीस असे लोकांनी आम्हाला सांगितले. तू कोण आहेस? येथे कशासाठी आला आहेस? गजानन म्हणाला, मी शिवपार्वतीचा पुत्र, प्रत्यक्ष परमात्मा. मी तुमच्या स्वामींचा वध करण्यासाठी येथे आलो आहे. हे त्याचे निश्चयात्मक करारी बोलणे ऐकून दूतांचा थरकाप उडाला. त्यांनी धावत जाऊन हे वर्तमान सिंदुरासुराला सांगितले. तेव्हा तोही यज्ञ प्रवृत्त झाला. लढण्याची सर्व सिद्धता करून त्वेषाने नगराबाहेर पडला. सिंधूर दैत्य युद्धासाठी उभा ठाकलेला पाहून गजाननाने एकदम विराट स्वरूप धारण केले. त्याचा आभाळा एवढा देह, पाताळाच्या खाली गेलेले पाय, तसेच अनंत हस्त, पाद, मस्तकांनी युक्त असे दिव्य स्वरूप पाहून
सिंदूर भयभीत झाला. त्याचे सर्वांग घामाने निथळू लागले. तरीही सर्व धैर्य एकवटून तो त्या विराट पुरुषावर धावला. त्याच्यावर खड्गाने प्रहार करू लागला. गजाननाने त्याला वरचेवर अलगद उचलून आपल्या बगलेत दाबले. त्यामुळे तो महादैत्य श्वास कोंडून गुदमरून मरण पावला. त्याच्या शरीराचा रक्तवर्ण गजाननाच्या शरीरात भिनला. तोही लाल वर्णाचा झाला. त्यामुळे त्याला सिंदूर वदन, सिंदूर प्रिय अशी नावे पडली. सिंदुराच्या वधाने त्रिभुवनाला आनंद झाला. देवांनी गजाननावर पुष्पवृष्टी केली. त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव, ब्राह्मण, ऋषी, मुनी व भूलोकीचे असंख्य राजे त्याला भेटण्यास आले. त्यात वरेण्यही होताच. गजानन हा आपलाच पुत्र आहे हे त्याने ओळखले. आपल्याकडून अज्ञानाने फार मोठी चूक झाली म्हणून तो पश्चाताप करू लागला. त्याने पुढे जाऊन गजाननाची क्षमा मागितली. तेव्हा तो म्हणाला, हे राजा, आता दुःख आणि शोक करून काय उपयोग? जे घडायचे ते घडून गेले. व्यथित होऊ नकोस. पूर्वजन्मी तू व तुझ्या पत्नीने माझी आराधना करून मला प्रसन्न करून घेतले. तू आमचा पुत्र हो असे वरदान मागून घेतले. त्याप्रमाणे मी तुमचा पुत्र म्हणून आलो होतो. पण माझे बेढब स्वरूप पाहून तुम्ही माझा त्याग केलात. आता माझे अवतार कार्य पूर्ण झाले आहे. मी लवकरच स्वस्थानी जाणार आहे. गजाननाचे बोलणे ऐकून वरेण्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, हे देवाधिदेवा, मी तुला शरण आहे. आता हे जगणेच नको. तू माझ्या जन्म मरणाच्या शृंखला तोडून टाक. मला मोक्ष कसा मिळेल याचे मार्गदर्शन कर. गजाननाने त्याची तळमळ जाणली. त्याच्या भेटीस आलेल्या सर्व मंडळींना निरोप देऊन झाल्यावर त्याने वरण्यास सर्व जगाचे कल्याण करणारे मोक्षप्रद असे श्रेष्ठ अध्यात्म ज्ञान दिले. त्याची उपदेश वचने गणेश गीता या नावाने प्रसिद्ध झाली. गजाननाने आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडवून त्याला मोक्षाचा अधिकारी केला. नंतरच्या काळात लोकांना सनातन वैदिक धर्माला अनुसरून वागण्याचा उपदेश करून त्याने सत्धर्माची स्थापना केली. लोकांना सन्मार्गी केल्यानंतरच त्यांनी आपल्या अवताराची समाप्ती केली. अध्याय 149 150 व्यासांना गणपतीचे वरदान. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, हे विधाता, कोणी म्हणतात गजाननाने वरेण्य राजाचा पुत्र म्हणून अवतार घेतला आणि तेथेच त्याला गजमस्तक प्राप्त झाले. तुम्ही म्हणता त्याने पार्वतीच्या उदरी जन्म घेतला आणि त्याला पहिल्यापासूनच शुंडा होती, हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, गजाननाची लीला, त्याचे सामर्थ्य आणि कार्य हे सर्व अगाध अनंत आहे. त्यामुळे त्याचे चरित्रही अनेक प्रकारे वर्णन करण्यात आलेले आहे. मंत्रशास्त्रामध्ये त्याचे ध्यान मंत्रही पुष्कळ आहेत. पुराणांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या त्याच्या कथांमध्येही कालपरत्वे तफावत विविधता दिसून येते. असे असले तरीही त्याच्या लीलांविषयी मनात विकल्प येण्याचे काहीच कारण नाही. गजाननाचे कर्तृत्व कल्पनातीत आहे. सद्विकारांच्या बाबतीत तो आजही कल्याणप्रद लीला करतोच आहे आणि पुढेही करत राहणार आहे. कालांतराने कलियुग येईल. लोक आचारभ्रष्ट होतील. त्यांना यज्ञ यागादी कर्मांचे विस्मरण होईल. सर्वत्र अधर्माचे प्राबल्य वाढेल. देवगणरायाला शरण जातील. तेव्हा धूम्रवर्ण या नावाने तो अवतार घेईल. स्वसामर्थ्याने मोठे सैन्य उत्पन्न करून दुष्टांचा व मृच्छांचा संहार करील. कलीच्या प्रभावाने पर्वतांमध्ये आणि गुहांमध्ये निवास करणाऱ्या साधूजनांची आणि ब्राह्मणांची तो पुन्हा प्राणप्रतिष्ठा करेल. तो लोकांना सत्प्रवृत्त करून धर्म उन्नत करेल. त्यानंतर कृतयुगास प्रारंभ होईल. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने व्यासांना संपूर्ण गणेश पुराण सांगितले. तो पुढे म्हणाला, हे मुने, आता तू गणेशाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घे. त्याच्या कृपाप्रसादाने आरंभिलेल्या कार्यात तुला निश्चित यश मिळेल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार व्यासांनी पवित्र स्थानी एकांतात 12 वर्षे
दृढ भावाने तपश्चर्या केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गजाननाचे सगुण साकार रूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. त्याचे तेजस्वी रूप पाहून व्यास भयभीत झाले. गजाननाने त्यांना अभय दिले व म्हणाला, हे मुने, तू 12 वर्षे ज्याची आराधना करीत आहेस, तोच मी गणपती तुला वरदान देण्यासाठी तेथे आलो आहे. मत कृपेने तुझ्या मनातील भ्रांती नाहीशी होईल. माझ्या स्वरूपाचे तुला यथार्थ ज्ञान होईल. तुझ्याकडून 18 पुराणे व उपपुराणांची निर्मिती होईल. तू महाज्ञानी म्हणून नारायण या नावाने संबोधिले जाईल. तू अक्षय कीर्तिवान होशील. अशा प्रकारे वरदान देऊन गणपतीने व्यासांच्या हृदयस्थानी प्रवेश केला. त्यांना ग्रंथ निर्मितीसाठी विलक्षण प्रज्ञा प्राप्त झाली. आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर मंदिर बांधले. त्यात गणेशाच्या मनोहर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. नंतरच्या काळात विधिमुखातून श्रवण केलेले गणेश पुराण त्यांनी आपल्या शिष्य वैशंपायन यांना सांगितले. त्याने लोककल्याणार्थ ते भूलोकात प्रकट केले. अध्याय क्रमांक 151 ते 154. सोमकांताला गणेश लोक प्राप्ती. नैमिषारण्यातील यज्ञ सत्रात महामुनिसुत शौनकादी श्रोत्यांना गणेश पुराण सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, श्रोते हो, गणपतीची ही पवित्र चरित्र कथा सोमकांत राजा भृगुमुखातून तल्लीन होऊन ऐकत होता. या कथा श्रवणामुळे त्याला जे पुण्य प्राप्त होत होते, ते पुण्य तो उदक रूपाने आम्रवृक्षाच्या राखेवर टाकत होता. त्या पुण्य प्रभावाने तो वृक्ष पुन्हा सजीव झाला. सोमकांताचे कुष्ठ नाहीसे होऊन त्याच्या शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली. तो पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि तेजस्वी दिसू लागला. तो चमत्कार पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व आश्रमवासियांना आणि लोकांना मोठे आश्चर्य वाटले. भृगु ऋषींनी त्याला राज्यात परत जाण्याची अनुमती दिली. तेव्हा सोमकांत म्हणाला, हे तपोनिधी, तुझ्यासारख्या श्रेष्ठ ऋषींच्या दर्शनाने आणि गणेश पुराण श्रवण केल्याने माझे सर्व पातक नाहीसे झाले आहे. तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला. मी धन्य झालो. तुम्हीच माझे माता तात, तुम्हीच माझे गुरु आणि सर्वस्व. आता मला राज्याधिक कसलीही आसक्ती राहिलेली नाही. यापुढे मी काय करू ते सांगा. सोमकांताने अनन्य भावाने भृगु ऋषींचे पाय धरले. तेवढ्यात आकाशातून मंजूळ घंटानाद ऐकू आला. दुसऱ्याच क्षणी एक दिव्य विमान आश्रमाच्या प्रांगणात उतरले. त्यातून 2 तेजस्वी गणेशदूत बाहेर आले. ते सोमकांताला म्हणाले, हे राजा, तू धन्य आहेस. धन्य तुझी गणेश भक्ती. आमचे स्वामी तुझ्यावर प्रसन्न आहेत. तुला गणेश लोकी नेण्यासाठी त्यांनीच निज कृपेने हे विमान पाठवले आहे. आता तुला गजाननाचा नित्य सहवास लाभेल. दूतांचे बोलणे ऐकून सोमकांताचा कंठ सद्गदित झाला. त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अश्रू वाहू लागले. त्याने भृगूंना नमस्कार केला व म्हणाला, मुनिवर्य, आपण माझ्यावर कृपा करून गणेश पुराण ऐकविलेत. माझ्यासाठी हे विमान येणे ही त्याचीच पुण्य पावन फलश्रुती आहे. आपण मला अनुज्ञा द्या. भृगूंनी राजाला प्रेमाने आलिंगन दिले. त्याला अनेक शुभाशीर्वाद दिले. ते म्हणाले, वत्सा, तू सुखाने गणेश लोकी जा. मला तुझी नेहमीच आठवण येईल. तुलाही माझे स्मरण असू दे बरं. सोमकांत व सुधर्मा राणीने भृगूंना वंदन केले. आश्रमातील लोकांना भेटून त्यांचे आभार मानले. त्या उभयतांनी विमानाला 3 प्रदक्षिणा घातल्या. आपली पत्नी व प्रधानांसह राजा त्या विमानात बसला. गणेश दूतांनी विमान आकाशात उडवले. ते विमान सौराष्ट्रातील देवनगरावरून जात असताना सुधर्मा राणीला तिच्या पुत्राची प्रकर्षतेने आठवण झाली. ती सोमकांताला म्हणाली, प्राणनाथ, आपला पुत्र हेमकंठ आपल्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. आपण त्याची भेट न घेता जाणे बरोबर नाही. तिचे म्हणणे ऐकून सोमकांताने गणेशदूतांना विमान खाली उतरवण्याची विनंती केली. त्यांनी विमानाला राजवाड्यापाशी उतरवले. त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच हेमकंठ आपल्या परिवारासह आणि मंत्र्यांसह उत्सुकतेने त्यांना भेटावयास आला. राजप्रसादाच्या प्रांगणात उतरलेले अलौकिक विमान
त्यातील तेजस्वी गणेशदूत आणि आपले दिव्य देहधारी माता पिता पाहून हेमकंठाला खूप आनंद झाला. त्याने सोमकांत व सुधर्मा राणी या दोघांना नमस्कार केला. पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले. मातेने त्याला सर्व वर्तमान सांगितले. ते दोघे प्रधानांसह गणेश लोकी जात आहेत हे कळताच तो दुःख वेगाने रडू लागला. सोमकांताने आपल्या कारकिर्दीत प्रजेचा पुत्रवत सांभाळ केला होता. त्यामुळे आपले प्रिय राजा राणी कायमची दुरावणार म्हणून प्रजाजनही विलाप करू लागले. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका अशी त्यांना वारंवार विनंती करू लागले. त्या सर्वांचे प्रेम आणि आपुलकी पाहून सोमकांताचे हृदय भरून आले. त्याला राजधर्म स्वस्थ बसू देईना. त्याने उदक सोडून आपले गणेश पुराण श्रवणाचे पुण्य त्यांना समर्पित केले. त्या पुण्य प्रभावाने ती सर्व मंडळी निष्पाप झाली. गणेशदूतांनी हेमकंठाला त्याचा परिवार आणि प्रजाजन यांच्यासह त्याच विमानात बसवले. त्या सर्वांनी गजाननाचा व सोमकांताचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या गजरातच विमानाने गणेश लोकाच्या दिशेने प्रस्थान केले. ते विमान काशी पंचक्रोशीवरून उडत असताना गणेश दूतांनी सोमकांताला त्या क्षेत्रातील दुर्वा विनायक, अर्कविनायक, भीमविनायक, चंडी विनायक, दहेली विनायक, उदंड विनायक, पाशपाणी विनायक, सर्व विघ्नहरण विनायक अशा अनेक गणेश स्थानांची माहिती सांगितली. ती सर्व गणेश मंदिरे त्याला विमानातूनच दाखवली. दूत पुढे म्हणाले, हे राजा, या सर्व विनायकांचे स्मरण करून जो मनुष्य दुर्वा, तीळ, तांदूळ आणि क्षमीपत्रे वाहून गणेशाची पूजा करतो त्याला असाध्य कार्यात यश मिळते. त्याच्या सर्व पीडांचे निवारण होऊन त्याला आयुष्य, आरोग्य आणि उत्तम संपदा प्राप्त होते. ते महात्म्य श्रवण करून सोमकांत धन्य धन्य झाला. काही वेळाने ते विमान गणेश लोकी प्रवेशले. अध्याय 155 ग्रंथ समाप्ती व ग्रंथ महात्म्य. सूत शौनकादिकांना म्हणाले, श्रोते हो, गणेश पुराण हा ग्रंथ येथे पूर्ण झाला आहे. या अद्भुत गणेश चरित्राचे वारंवार श्रवण पठण केल्याने मनुष्याच्या जन्म मरणांच्या शृंखलातून कायमची सुटका होते. तो मुक्त होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मृत्तिकेच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिची यथाविधी पूजा करावी. तिच्या सन्मुख गणेश पुराणाचे वाचन करावे. त्या योगे गजाननाची प्रसन्नता लाभून त्याच्या कृपाप्रसादाने पाठकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. या माझ्या विधानाला प्रमाण म्हणून मी तुम्हाला काही अनुभव सांगतो. एके दिवशी लोमेश ऋषी ब्रह्मदेवाच्या दर्शनास गेले होते. त्यांच्या समवेत एक मुका मनुष्यही होता. लोमेशांच्या विनंतीवरून विधाताने त्यांना गणेश पुराण सांगितले. मुक्याने ते भावभक्तीने श्रवण केले. त्या श्रवणाच्या पुण्याईने त्याला वाचा फुटली. तो बृहस्पतीप्रमाणे महाज्ञानी झाला. पुढे तो मुका इक्ष्वाकु वंशातील एका राजाकडे गेला. त्या राजाला पुत्र संतती नव्हती म्हणून त्याने त्याला गणेश पुराण ऐकवले. त्या श्रवण प्रभावाने त्या राजाला एक सुलक्षणी पुत्र झाला. राजाच्या बहिणीलाही मुलबाळ नव्हते. गणेश पुराण श्रवण केल्याने तिलाही संतान प्राप्ती झाली. सगराचा एक पुत्र पायाने अधू होता. तो लंगडत चालायचा. लोमेश ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्याला गणेश पुराण ऐकवले. त्यामुळे गणेश कृपा होऊन त्याचे पंगुत्व कायमचे नाहीसे झाले. त्याला नीट चालता येऊ लागले. श्रोते हो, 18 पुराणांच्या श्रवणाने जे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्यफळ या एकाच पुराणाच्या श्रवणाने लाभते. असे आहे गणेश पुराणाचे अगाध महात्म्य. भाविक हो, अशा प्रकारे श्री गजाननाच्या अद्भुत रम्य लीलांनी बहरलेले आणि भक्तांच्या मनाला प्रसन्नता बहाल करून त्यांचे सर्वतोपरी कल्याण करणारे हे परमपावन अवतार चरित्र आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके 1960 अर्थात अनंत चतुर्थीच्या पावन दिनी रविवारी प्रथम प्रहरी भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, स्वयंमेव गणपती, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि हिमालयातील नाथ सिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले.
क्रीडाखंड संपूर्ण. श्री गणेश पुराण कथा समाप्त. शुभम भवतु. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. श्री गजानन. जय गजानन.